हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख लाले हो सारणी तुहा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख लाले हो सारणी तुहा विठ्ठल
उत्तम त्यायाती देवा शरण अनन्य गती देवा शरण अनन्य गती देवा शरण अनन्य गती उत्तम त्यायाती देवा शरणानन्य गती देवा शरणानन्य गती देवा शरणानन्य गती उत्तम त्यायाती देवा शरण अनन्य गती देवा शरण अनन्य गती देवा शरण अनन्य गती उत्तम त्यायाती देवा शरणानन्य गती देवा शरणानन्य गती देवा शरणानन्य गती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव उमटते ठसे ब्रह्म प्राप्ती अंगे दिसे ब्रह्म प्राप्ती अंगे दिसे ब्रह्म प्राप्ती अंगे दिसे ठसे ब्रह्म प्राप्ते अंगे ठसे ब्रह्म प्राप्ते अंगे ठसे ब्रह्म प्राप्ते अंगे ठसे आहे तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती उत्तम
उत्तमतायाती 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 उत्तमतायाती
मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव काही उत्तम मध्यम भाव याती देवाशरण अनन्य गती उत्तम त्या याती देवाशरण अनन्य गती नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संताची सरे चरणा संताची त्यांच्या कृपा चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वार करे संताची जेणे पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठला 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 उत्तम त्या याती देवाशरण अनन्यगती नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा उत्तम कोणाला म्हणायचं याची लक्षणं सांगणारा गोड असा चार चरणाचा अभंग आहे किंवा संतांचीच लक्षणं सांगणारा हा चार चरणाचा अभंग आहे असंही म्हणा. या अभंगातला उत्तम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. महाराज सांगतात त्यांना उत्तम म्हणा, त्या याती उत्तम. कोण? त्याचं पहिलं लक्षण सांगतात देवाशरण अनन्यगती त्या याती उत्तम. जे भगवंताला अनन्यगतीने शरण गेले त्यांना उत्तम म्हणा. एक एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. महाराजांनी दुसरा विचार असा सांगितला
नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव. कोणाला उत्तम म्हणायचं? ऐका, कनिष्ठ मध्यम आणि उत्तम हा भेदच जिथं शिल्लक राहिला नाही ते उत्तम. असा दुसरा विचार उत्तम शब्दाचा करता येईल. काय काय झालं आत्तापर्यंत? जे देवाला अनन्य गतीने शरण गेले त्यांना उत्तम म्हणा. ज्यांच्याकडे कनिष्ठ मध्यम उत्तम अशा पद्धतीचा भेद राहिला नाही त्यांना उत्तम म्हणा. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. महाराजांनी तिसऱ्या चरणात विचार असा सांगितलाय, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. परमात्म तत्वाच्या प्राप्तीची चिन्ह ज्यांच्या अंगावर उमटलेली दिसून येतात त्यांना उत्तम म्हणा. परमात्मा प्राप्तीची चिन्ह जिथं उमटलेली आहेत ते उत्तम. 3 गोष्टी आत्तापर्यंत झाल्या. जे देवाला शरण गेले ते उत्तम, ज्यांच्याकडे भेद शिल्लक राहिला नाही ते उत्तम, ज्यांच्या अंगावर परमात्मा प्राप्तीची चिन्ह उमटलेली आहेत ते उत्तम. महाराज शेवटच्या चरणामध्ये 3 शब्द वापरतात. कोणाला उत्तम म्हणायचं? भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. मला वाटतं की याचे भेद करा किंवा याचे टप्पे करा. कोणाला उत्तम म्हणायचं? महाराज सांगतात, जे भाविक आहेत त्यांना उत्तम म्हणा, जे विश्वासी आहेत त्यांना उत्तम म्हणा, ज्यांना पाहिलं की नमन करावं वाटतं त्यांना उत्तम म्हणा. किंवा पुढं सांगू, ज्यांना पाहिलं की मनच न मन होतं त्यांना उत्तम म्हणा. विठ्ठल 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 पवित्र भूमी असणाऱ्या या भुसे नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. प्रभू रामचंद्रांच्या अवताराच्या निमित्ताने तथा रामनवमीच्या निमित्ताने त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मधल्या कालावधीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असणारा हा उत्सव, यावर्षी या उत्सवाचं हे 50वं वर्ष आणि म्हणून सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, भजनी मंडळी या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. अनेक महाराज मंडळी या गावामध्ये आत्तापर्यंत येऊन गेली. अनेक महात्म्यांचा स्पर्श या गावाला लाभलेला आहे. अनेक महात्म्यांचे आशीर्वाद या गावाच्या पाठीमागं आहेत. आणि म्हणून गेली अव्याहत 50 वर्ष सातत्याने हा अखंड हरिनाम सप्ताहाचा लोकजागर आपल्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. हे थोडा लवकर आलेलो होतो आणि त्यामुळे काही कमिटीशी चर्चा करताना अनेक महाराज मंडळींची त्यांनी नावं जी सांगितली ती नावं ऐकून सुद्धा हृदय भरून येईल अशी मोठमोठी मंडळी या भूमीमध्ये येऊन गेली. अनेकांचे आशीर्वाद या भूमीच्या पाठीशी आहेत. आणि म्हणून ज्यांना आम्ही डोळ्यांनी पाहिलं नाही परंतु ज्यांच्याबद्दल खूप काही ऐकून आहे, रामगिरी महाराज असतील, तुकाराम शास्त्री महाराज असतील, मोहनानंदगिरी महाराज असतील, अशा अनेकांचा स्पर्श या भूमीला लाभलेला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील जे विद्वान आणि सत्वशील अशा पद्धतीचे सर्व महाराज जणू काही या भूमीमध्ये येऊन गेलेत असं म्हणायला हरकत नाही. मी विद्वान आणि सत्वशील म्हटलं, ते महाराज इथं येऊन गेलेले आहेत. आणि म्हणून अशा सर्वांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये माझ्याकडे परमभाग्याने चैत्र शुद्ध द्वादशीच्या पर्व काळावरची सेवा माझ्याकडे आहे. विठ्ठल अभंगाचे सगळे शब्द जरी वेळेच्या अनुषंगाने आपल्याला सोडवितानाही आले तरी परंतु त्या अभंगातला मुख्य गाभा सांगण्याचा मी प्रयत्न आरंभीच केला होता. आणि त्यातला मला या अभंगातल्या एका महत्त्वाच्या शब्दाकडे आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे आणि तो म्हणजे उत्तम. हे उत्तम उत्तम या शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे? माणसं म्हणतात की उत्तम असावं किंवा बऱ्याचदा उत्तम हा शब्द व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी वापरला जातो. म्हणजे इतक्या सामान्य पद्धतीने तो कधी कधी वापरला जातो की जेवण चांगलं झाल्यानंतर सुद्धा माणसं म्हणतात जेवण उत्तम होतं. बरोबर आहे, जेवण उत्तम होतं, सप्ताहाचं नियोजन उत्तम होतं, लग्नाची नियोजन उत्तम होतं. लग्न कार्यात गेलात तुम्ही उत्तम शब्द वापरता, सप्ताहामध्ये गेलात तुम्ही उत्तम शब्द वापरता, जेवणाच्या बाबतीत बोलायला गेलो उत्तम शब्द वापरता. व्यवस्था जिथं जिथं आहे तिथं बऱ्याचदा उत्तम शब्द वापरला जातो. मला आपल्याला असं विचारायचं आहे,
आपल्याकडून व्यवहारामध्ये उत्तम हा शब्द व्यवस्थेच्या अनुषंगाने वापरला जातो आणि या अभंगामध्ये मात्र तुकाराम महाराजांनी उत्तम हा शब्द संतांच्या बाबतीत लागू केलेला आहे. मग आपण वापरत असलेला व्यवस्थेतला उत्तम शब्द आणि तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेला उत्तम शब्द याच्यात नेमकं अंतर तरी काय आहे? विठ्ठल बऱ्याचदा आपल्याकडून जो उत्तम शब्द येतो, मी थोडा वेदांताचा अभ्यासक असल्यामुळे मला आवड आहे वेदांत शास्त्राची. मला वाटतं की बऱ्याचदा आपण जो उत्तम शब्द वापरतो तो उत्तम शब्द परिच्छिन्नाच्या बाबतीत वापरतो. बघा, आकाराच्या बाबतीत वापरतो. म्हणजे एखाद्याचं घर बघितलं की आपण म्हणतो ह्याचं घर उत्तम आहे. एखाद्याची गाडी पाहिली की आपण म्हणतो याची गाडी उत्तम आहे. मग गाडी म्हटलं काय आणि घर म्हटलं काय, हे सगळे परिच्छिन्न शब्द आहे. बरं, त्याहीपेक्षा थोडंसं पुढं जाऊन बोलतो. कीर्तनाविषयी सुद्धा ज्यावेळेस आपण शब्द वापरतो त्यावेळेस सुद्धा बऱ्याचदा आपल्याकडून असं होतं, लोक बोलता बोलता म्हणतात आजचं कीर्तन उत्तम होतं. बरोबर आहे, आजची चाल उत्तम म्हटली, आज मृदंग उत्तम वाजवला असं म्हणतात. मला आपल्याला एक याच्यातला एक गाभा सांगून पुढं जायचं आहे. म्हणजे बोलता बोलता तुम्ही आम्हाला असं म्हणत असता, महाराज एवढी कीर्तनं तुमची ऐकली पण आज मात्र उत्तम होतं. याचा अर्थ याच्या पूर्वीचं नव्हतं हे मान्य करावं लागतं. मला हे सांगायचं आहे आपल्याला. म्हणजे आपला उत्तम हा शब्द परिच्छिन्नाच्या बाबतीत आहे, व्यापक नाही आहे आपला शब्द. म्हणजे आपण बघा, तुम्ही बोलता बोलता म्हणतो ना, आता गणेश महाराज आहेत, महाराज इथं आहेत, ही सगळी मंडळी गायन आणि वादन क्षेत्रातली आणि कीर्तन क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत. आपण बोलता बोलता सुद्धा आपण एखाद्या वेळेची चाल आवडली की त्याला काय म्हणतो, अरे वा आज काय चाल, आज मात्र तुम्ही फारच, आज चाल फारच रंगली, आज रंगली. या शब्दाचं बरं तेवढ्यावर ग बसत नाही, काल जरा घोळच झालता असं बोलता बोलता. म्हणजे काल नाही, एक जनरल बोललो मी असं. ती कालही चांगलीच झाली तुमची चाल, त्याचा विषय नाही. पण बोलता बोलता आपण असं म्हणतो की काल असं नव्हतं, परवा तसं झालं नाही, आज असं झालं, असं झालं. या शब्दाचा मला विचार आपल्याला असं मांडायचा आहे की आपण बोलत असलेला उत्तम शब्द किंवा आपण मांडत असलेला चांगला शब्द हा परिच्छिन्नाच्या दृष्टीने आहे आणि तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेला उत्तम शब्द हा व्यापकाच्या दृष्टीने आहे. विठ्ठल उत्तम या शब्दाला एक पर्यायी शब्द रोजच्या बोलण्यातला देतो, चांगलं. हा उत्तम शब्दाला आलेला पर्यायी शब्द चांगलं असं म्हटलं जातं. बरं, आता त्याच्यातही गंमत अशी आहे, आपली चांगलं म्हणण्याची जी गोष्ट आहे, आपण जे चांगलं म्हणतो त्या चांगल्या म्हणण्याला आपल्याकडे आकाराचं बंधन आहे. मी बोलतो ते आपल्याला उदाहरणासहित पटवून देतो म्हणजे कळेल आपल्याला. बऱ्याचदा कीर्तन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण उठून बाहेर पडतो आणि त्यावेळेस जे आपल्या चर्चा चाललेल्या असतात ना, त्या फार महत्त्वपूर्ण असतात, त्या फार महत्त्वपूर्ण. मी तर समस्त कीर्तनकारांना एवढं सांगेल की कीर्तन झाल्यानंतर मंडपातून उठून जाताना जी माणसं प्रतिक्रिया देतात ती खरी असते, तोंडावर दिलेली खरी नसती. ती उठून जे तुम्ही जाताना म्हणताना त्यावेळेस जे बोलताना ते खरं असतं. मग आता कीर्तनामध्ये सगळ्या गोष्टी असतात. मग एखाद्याला वेदांत ऐकायची सवय आहे आणि मग त्याला वेदांत ऐकायला मिळाला कीर्तनामध्ये, तर मग तो कीर्तन झाल्या म्हणतो अरे वा आज काय वेदांत ऐकायला मिळाला. पण ज्याला चाली ऐकायची सवय आहे, प्रमाण ऐकायची सवय आहे, तो म्हणतो ते काही कीर्तन होतं का, एक तरी प्रमाण दिलं का, एक तरी. म्हणजे त्याला असं वाटत असतं की कीर्तनामध्ये प्रमाणं भरपूर दिली पाहिजे, चाली भरपूर दिल्या पाहिजे, भजन भरपूर झालं पाहिजे. कुणीतरी आमच्या कानावर हे घातलं, आम्हाला वाटायला लागलं अरे अरे आपण फार वेदांत बोलून जमत नाही, मध्ये मध्ये प्रमाणं दिली पाहिजे. मग नंतर कुठल्या तरी गावी कीर्तनाला गेलो, आम्ही पुष्कळ प्रमाणं दिली, पुष्कळ चाली म्हटल्या कीर्तनात, भरपूर भजन झालं. कीर्तन झाल्यानंतर ज्याला चाली भजन वगैरे आवडत होतं तो म्हणायला लागला वाह आज काय चाली ऐकायला मिळाल्या, किती प्रमाणं ऐकायला मिळाली. तो जो दुसरा असतो ज्याला काही थोडं पुराणातल्या कथा ऐकायच्या असतात, तो म्हणतो नुसतं चालीवरी कीर्तन झालं, चालीवर नुसतं प्रमाणावर होती का एक तरी कथा त्याच्यात, म्हणजे त्याला पाहिजे असतात कथा. मग आता एखाद्या कीर्तनामध्ये आम्ही पुष्कळ कथा सांगायला लागलो, तर मग पुन्हा कुणीतरी म्हटलं वाह आज काय कीर्तनामध्ये कथा सांगितल्या. दुसरा म्हणतो नुसत्या गोष्टी होत्या, काय होतं. मला कधी कधी प्रश्न पडतो कीर्तनकारांना सांगावं तरी काय. विठाला
सांगू, बसलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची आवड वेगवेगळी आहे आणि त्या सगळ्या आवडीचा विचार करून कीर्तनाच्या अभंगाची योग्य मांडणी करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं तोच खरा कीर्तनकार असतो. त्यामुळे कीर्तनकाराकरता मानसशास्त्राचा अभ्यास पाहिजे, कीर्तनकाराकरता समाजशास्त्राचा अभ्यास पाहिजे, कीर्तनकाराकरता वेदांतशास्त्राचा अभ्यास पाहिजे आणि कीर्तनकाराकरता संगीतशास्त्राचा अभ्यास पाहिजे. आता मला आपल्याला असा पुन्हा पुन्हा शब्द मांडायचा आहे की महाराजांना अभिप्रेत असलेलं हे उत्तम शब्द म्हणजे नेमकं काय आहे. उत्तम हा शब्द क्रियेच्या अनुषंगाने घ्यायचा आहे का उत्तम हा शब्द भावनेच्या अनुषंगाने घ्यायचा आहे. उत्तम ही अंतःकरणामध्ये निर्माण झालेली एक मानसिक भावना म्हणून आहे का उत्तम ही शारीरिक घडलेली क्रिया म्हणून आहे. मी आपल्याला 2 वाक्य मराठीतली सांगून पुढे जातो. काहींच्या क्रिया चांगल्या असतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या नसतात आणि काहींच्या क्रिया चांगल्या नसतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या असतात. दोन्ही वाक्य जरा बारीक आहे का. काहींची कर्म चांगली नाही आहेत पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या आहेत आणि काहींची कर्म चांगली आहेत पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या नाहीत. मला असं म्हणायचं आहे की आपण करत असलेल्या चांगल्या कर्माला महत्त्व द्यायचं का आपण करत असलेल्या कर्माच्या पाठीमागटल्या चांगल्या भावनेला महत्त्व द्यायचं. जरा आणखीन पुढे बोलतो, भक्ती ही आपण करत असलेल्या कर्मावर अवलंबून आहे का त्या कर्माच्या पाठीमागं निर्माण झालेल्या भावनेवर अवलंबून आहे. विठ्ठला मी थोडा तात्विक विचार मांडतो, मानसशास्त्रीय दृष्टीने विचार मांडतो. मी माझ्या पदरचं बोलत नाही, तुम्ही एकदा देवाला विचारा, जगद्गुरु तुकोबारांना विचारा की देवाला नेमकं आवडतं तरी काय. आपण करत असलेली शारीरिक क्रिया आवडते का त्या क्रियेच्या पाठीमागटली मानसिक भावना आवडते. अंतरीचे घेतो गोडी अंतरीचे घेतो गोडी पाय जोडी भावाचे 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 अंतरीचे घेतो गोडी पाय जोडी भावाची पाय जोडी भावाची पाय जोडी भावाची अंतरीचे घेतो गोडी पाय जोडी भावाचे पाय जोडी भावाची जोडी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, देव काय करतात, अंतरीची घेतो गोडी. देव म्हणतो आत काय आहे ते मला महत्वाचं आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा घेही माझी सेवा भाव शुद्ध. आत काय आहे ते महत्वाचं आहे. तू बाहेरून कसं आहे हे मला महत्वाचं नाहीये, आत काय आहे हे महत्वाचं आहे. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात आम्हाला. आता आम्ही त्यांच्या हाताखाली सगळे तयार झालो. ते गमतीने एक वाक्य असं सांगत असतात, उपर तो बहुत म्हणे अंदर तो राम जाने. माणसं वरून फार नटलेली असतात हो, ती आतून तशी असतील असं सांगता येत नाही. म्हणून तर चोखोबऱ्यांची भाषा फार गोड आहे. उस डोंगा परी सरस नाही डोंगा काय बोलला सिवर चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा काय बोलला सिवर लिया रंगा. त्यामुळे वरून काय आहे याला परमार्थामध्ये महत्त्व दिलं जात नाही, आतून काय आहे याला परमार्थामध्ये महत्त्व दिलं जातं. आणि म्हणून उत्तम हा शब्द शारीरिक क्रियेवर अवलंबून नाही, त्या क्रियेच्या पाठीमागटल्या मानसिक भावनेवर अवलंबून आहे. मी आणखीन तुम्हाला उदाहरण देऊन पुढे जातो. त्या अनुषंगाने पद्मपुराणामध्ये एक व्याख्या आली आहे, भक्ती कशाला म्हणायचं. ती व्याख्या अशी आली आहे, सुरर्षय विहिता शास्त्री हरिमुद्दिश्य या क्रिया स एव भक्ती. त्यांनी अशी भाषा वापरली, सुरर्षय विहिता शास्त्री हरिमुद्दिश्य या क्रिया, भगवान श्री हरीच्या उद्देशाने केलेली कोणतीही क्रिया असेल तर तिला भक्ती म्हणा. क्रिया कोणतीही असेल पण उद्देश मात्र श्रीहरीचा पाहिजे. क्रिया काही असेल त्या क्रियेला महत्त्व नाही, उद्देश मात्र कशाचा पाहिजे, श्रीहरीचा पाहिजे. कायद्याच्या क्षेत्रामध्ये एक उदाहरण दिलं जातं. म्हणजे वकिलीमध्ये असं सांगितलं जातं, कायद्यामध्ये असं सांगितलं जातं, एखाद्याला गुन्हेगार कधी ठरवायचं
एखाद्याला गुन्हेगार कधी ठरवायचं? त्याच्याकडून घडलेली जी घटना आहे किंवा जी क्रिया आहे त्याच्या पाठीमागटलं हेतू तपासायचा आणि मग त्याला गुन्हेगार ठरवायचं. त्याला इंग्रजीमध्ये कायद्यामध्ये इंटेन्शन असं म्हटलं जातं. इंटेन्शन बघितलं जातं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या अबला स्त्रीने एखाद्याचा खून केला तर ती गुन्हेगार होईल का? तिनं स्वसंरक्षणार्थ जर ती क्रिया केलेली असेल तर तिला गुन्हेगार म्हणता येत नाही, कारण तिच्या पाठीमागटलं इंटेन्शन हे महत्त्वाचं ठरतं. तिनं जर स्वसंरक्षणाकरता म्हणून केलेली घटना असेल तर तिचं इंटेन्शन नाम हेतू जर शुद्ध असेल तर तो गुन्हा होत नाही असं कायदासुद्धा सांगतो. याचा अर्थ कायदा काय किंवा तत्त्वज्ञान काय आपण करत असलेल्या क्रियेच्या पाठीमागटल्या भावनेला महत्त्व देतं. विठाला 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 विठाला. दुसरं उदाहरण देतो. आपण पंढरपूरला येणारी मंडळी आहात, आपण वारकरी मंडळी आहात. मला एक सांगा, 2 वर्षापूर्वी लॉकडाऊन होतं, सगळीकडे बंद होतं आणि म्हणून शासनाने प्रशासनाने जाहीर केलं होतं की वारीला येऊ नका, बरोबर? आपण आला नाही. आम्ही व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून पंढरपुरात राहून आम्ही आवाहन केलं होतं नका, आपण आपल्या घरीच किंवा गावातल्या मंदिरातच वारी आज एवढी वर्ष पूर्ण करा. आता ती जागतिक आपत्ती होती, त्याला पर्याय नव्हता. माणसं अशी गमतीची असतात महाराज, सगळ्यांनी येऊ नका म्हणून सांगितलेलं असतं. आणि तेव्हा एका माणसाने मला फोन केला, महाराज वारीचं कसं काय? मी म्हटलं अहो सांगितले नाही पण आपला नियम हे तेव्हा नियम यांना सुचतो. हे माणसं अशी गमतीची आहे, जेव्हा नका म्हटलं तेव्हा मात्र करायचं म्हणतात, करा म्हटलं की आम्हाला कुठे वेळ आहे का म्हणतात, बरोबर आहे? असं ते आम्ही सगळ्यांनी सांगितलं आपण ठीक आहे. आता मला एक भुसे आणि भुसे परिसरातले अनेक भाविक आपण उपस्थित आहात. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. 2 वर्षापूर्वी तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला नव्हता, तुम्ही कुठं होता? घरीच होता. पण मला खरं सांगा, तुम्ही जरी घरी असला तरी तुमचं मन कुठं होतं? बस, किती गोड उत्तर दिलं. तुमचं मन मात्र पंढरपुरात होतं. यावर्षी आषाढी वारीला तुम्ही सगळे पंढरपूरला आला होता, सुरू झाली आता वारी. तुम्ही सगळे यावर्षी आषाढीला पंढरपूरला आला होता. खरं सांगा तुमचं मन कुठं होतं? उदाहरण संपलं माझं, आता मला वाढवायचं नाही. मग मला म्हणायचं आहे की आमची ती वारी खरी का ही वारी खरी? विठाला मग माझा प्रश्न येतो, क्रिया महत्वाची का भावना महत्वाची? पुन्हा येतो मी आपल्याला त्याच्या, मला जेवढा विचार पटेल तेवढा पटवून देणार आहे. आणखीन थोडासा पुढे घेऊन जातो याच मुद्द्याला धरून. याचा अर्थ आपण करत असलेल्या क्रियेच्या पाठीमागटली भावना ही काय आहे ही महत्त्वाची ठरते. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे, आपण सगळ्यांनी ऐकलंही असेल. असं सांगतात की भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे गेले, युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले. ते कौरव पांडवांचा युद्धाचा प्रसंग सगळ्याला माहीत आहे. आणि भगवान दुर्योधनाकडे गेले. ऐका, महाभारतातली कृष्ण शिष्टाई आणि रामायणातली अंगद शिष्टाई महत्त्वाची. शिष्टाई म्हणजे मध्यस्थी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले दुर्योधनाकडे, युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले. मी जेव्हा महाभारत वाचतो आणि जेव्हा हे मला वाक्य वाचायला मिळतं की भगवान युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले, मला या वाक्यावर जरा शंकाच आहे. भगवान युद्ध होऊ नये या चर्चेकरता गेले का युद्ध व्हावं या चर्चेकरता गेले? खेळ तो येण्याची खेळावा, आपण अंदाज लावावा. कारण बऱ्याचदा मधली माणसं ही मिटवायला जातात का वाढवायला जातात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळे मला सांगायची गरज नाही काय होतंय मधल्या माणसाकडून. गेले भगवान गेले आणि दुर्योधनाबरोबर चर्चा करायला लागली. ते करता करता काय झालं म्हणे, ते काही चर्चा व्यवस्थित झाली नाही, फिसकटलं. आणि मग शेवटी दुर्योधनाच्या मुखातून एक वाक्य आलं, कृष्णा, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. हे वाक्य ऐकल्याबरोबर भगवान तिथून निघाल्याबरोबर दुर्योधनाने सांगितलं, देवा जीवन जा. नाही मला भूक नाही, थोडं जीवन जा, मला वेळ नाही. फार आग्रह केला तरी देव थांबायला तयार नाहीत. आता तो शेवटी दुर्योधन म्हटला, बरोबर आहे कृष्णा, आमचं कुठलं तुला गोड लागतं? तू नेहमी पांडवांचं खाणार, आमचं कुठलं गोड लागतं? आमच्याकडे याला कुचकं बोलणं म्हणतात. आम्हा महाराज मंडळींना सुद्धा काय काय म्हणतात, नाही आमच्यातलं कुठलं तुम्हाला गोड लागतं? बहुतेक हे दुर्योधनाचे वंशीच अलीकडल्या काळात उगी विनाकारण आम्हाला बोलत राहतात. पुढं गेलेले भगवान माघारी आले आणि भगवंतांनी सांगितलं, दुर्योधना ऐका आता बोलणं, तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे तरी मी तुझ्याकडे जेवत नाही. दुर्योधनाने विचारलं, का कृष्णा, का जेवत नाही?
भगवंतांनी फार गोड उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलं, दुर्योधना तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे, पण जीव घालण्याच्या पाठीमागं तुझी भावना चांगली नाही, म्हणून मी तुझ्याकडे जेवत नाही म्हटले. तुझी भावना चांगली, मला काय ताटात पदार्थ वाढतो हे महत्त्वाचं नाही, कोणत्या भावनेने खाऊ घालतो हे महत्त्वाचं आहे. माझ्या ताटामध्ये किती पंचपक्वान आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, ती खाऊ घालतानाची अंतःकरणातली भावना किती शुद्ध आहे हे महत्त्वाचं आहे. भगवान तिथून निघतात, विदुर काकाच्या घरी येतात. आता पुढला ऐका. विदुर काकाच्या घरी येतात आणि दरवाजा वाजवतात. काका आहेत का? काकींनी दरवाजा उघडला. साक्षात भगवान श्रीकृष्ण समोर दिसायला लागल्याबरोबर काय बोलावं कळेना. असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगुदशा म्हणणारी ती काकी, आणि एकदम बघत राहायला लागली, काही बोलेना. शेवटी भगवंतांनी स्वतःहून सांगितलं, अहो काकी, योगी जपी तपी ज्ञानांच्या स्वप्नात मी जात नाही, स्वतःहून तुमच्या घरी आलो, या तरी म्हणा, मला बसा तरी म्हणा. काकींनी तिथला चौरंग घेतला, मध्ये मांडला. काकी स्वतः त्या चौरंगावर बसल्या आणि देवाला सांगितलं, बसा खाली, बसा बसा बसा. देवही मांडी घालून बसला. भूक लागली, काहीतरी खायला द्या. इकडे तिकडे पाहिलं, 10-5 केळी पडलेल्या होत्या, त्या केळी घेतल्या, त्याच्या साली काढल्या काकींनी आणि भगवंताला खायला दिल्या, आणि त्याच्यातला गाभा स्वतःच खायला लागल्या. ही बातमी विदुर काकांना कळाली. काका धावत येतात. पाहतात तर आपली बायको चौरंगावर बसली आहे, देव खाली बसलाय. आपली बायको गाभा खाते आहे आणि देव मात्र साली खातोय. हे बघितल्याबरोबर विदुर काकांना ते विचित्र वाटलं. आपल्या बायकोच्या अंगाला हात लावला. काय करते कळतंयस का? काय खाऊ घालते? कुठं बसलीस? एकदम काकी भानावर आल्या आणि सांगितलं, चुकलं, माझं चुकलं, मला माफ करा. विदुर काकांनी भगवंताकडे पाहिलं आणि विचारलं, कृष्णा, माझ्या बायकोला एक कळत नाही, पण तुला कळू नये का रे? आता हे वाक्य वापरायला सुद्धा धाडस लागतं बरं. माझ्या बायकोला एक कळत नाही, पण तुला कळेल नाही का? भगवंतांनी विचारलं, काय कळायचं? अरे बाबा, तू तरी सांगायचं, मी देव आहे, मला असं खाली बसवू नये, चौरंगावर बसवावं, मी देव आहे, मला साली खायला देऊ नये, गाभा खायला द्यावा, तू तरी सांगायचं ना. भगवंतांनी विदुर काकाकडे पाहिलं आणि विचारलं, काका, मी सांगायला पाहिजे होतं आणि काकींनी ऐकायला पाहिजे होतं, असं तुमचं म्हणणं आहे ना? म्हटले हो. मला सांगा, म्हटले, सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता किती जण लागतात? म्हटले दोघं, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले, काका, सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता दोघं लागतात, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. इथं आम्ही दोघं एकच झालो. कुणी सांगायचं आणि कुणी ऐकायचं, याला म्हणा भक्ती. विठाल आता ती दोन्ही वाक्य या कथेमध्ये दोन्ही ठिकाणी बसवून देतो, नीट ऐका. विदुर काका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकरता दुर्योधनाने जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे, म्हणजे कर्म चांगलं आहे, पण त्याच्या पाठीमागटली भावना चांगली नाही. एक वाक्य झालं. विदुर काकांच्या पत्नीने केळीच्या साली देवाला खायला देणं हे कर्म चांगलं नाही आहे, पण त्याच्या पाठीमागटली भावना चांगली आहे. म्हणून कर्म आणि कर्माच्या पाठीमागटली भावना याचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा उत्तमत्व हे कर्मावर ठरत नाही, त्याच्या पाठीमागटल्या भावनेवर ठरतं. विठ्ठल मी आपल्याला बोललो, उत्तम या शब्दाला पर्यायी शब्द चांगला आहे. बघा तुम्ही, आता माझ्यापेक्षा आदरणीय आणि ज्येष्ठ मंडळी आहात, माझ्यापेक्षा जास्त प्रपंचाचा व्यवहाराचा अनुभव असलेली मंडळी आहात. मी अनेक वेळेला सांगत असतो, काही माणसं अशी असतात, एखाद्याला जर विचारलं, का हो तुमच्या गावातले ते मोठे श्रीमंत दिसतात, गाडी घोडा सगळे नोकर चाकर बंगला वगैरे भरपूर दिसत आहे, भरपूर आहे. त्याच्या शेजारचा माणूस एकच वाक्य वापरतो, तो म्हणतो, महाराज सगळं खरं आहे हो, पण मन कुठं चांगलं आहे. उदाहरण संपलं, कळलं का? पहा, एका वाक्यात विषय संपला का नाही? म्हणजे मन कुठं चांगलं आहे या शब्दाचा अर्थ मला काय सांगायचा आहे? चांगला हा शब्द तुमच्या बंगल्यावर अवलंबून नाही, चांगला हा शब्द तुमच्या गाडीवर अवलंबून नाही, चांगला हा शब्द तुमच्या कपड्यावर अवलंबून नाही, तर चांगला हा शब्द तुमच्या मनावर अवलंबून आहे. याचा अर्थ चांगला हा शब्द मनाच्या संबंधाने आहे, उत्तम हा शब्द मनाच्या संबंधाने आहे. याचाच अर्थ मानसिक भावना काय आहे याच्यावर चांगलेपणा उत्तमपणा ठरत असतो. आता थोडं आणखीन पुढे या, थोडं पुढं चला. उत्तमत्व येण्याकरिता आमचे गुरुजी, आम्ही ज्यांच्याकडे शिकायला होतो मुमुक्ष पाठशाळेमध्ये, ते आमचे गुरुजी भाऊ आम्हाला फार गोड सांगायचे. ते असं म्हणायचे की सत्ता आली म्हणजे उत्तम माणूस उत्तमत्व येतं असं होत नाही, संपत्ती आली म्हणजे उत्तमत्व येतं असंही होत नाही. आलं का लक्षात? बघा, सत्ता आली म्हणजे उत्तमत्व आलं असं होत नाही, आणि संपत्ती आली म्हणजे उत्तमत्व आलं असंही होत नाही. जरा उलटं सांगू, ऐका. एखाद्या वेळेस सत्ता आली की संपत्ती आणता येते, किंवा संपत्ती आली की सत्ता आणता येते.
कळालं का बघा. सत्ता आली की संपत्ती आणता येते. माणसं बोलतात सत्ता आली की संपत्ती आणता येते. माणसं बोलता बोलता म्हणतात काहीच नव्हतं हो, अध्यक्ष झाल्यापासून गाडीत फिरायला लागलाय. हे सत्तेने संपत्ती आणली का नाही मला बघा. बरं, आता त्याच्या पुढचं वाक्य, संपत्ती आली की सत्ता आणता येते. लोक बोलता बोलता म्हणतात निवडून येऊ शकत नव्हता, पैशाच्या जोरावर आलाय. 2 महिन्यांनी हेच ऐकायचं आहे आपल्याला, बाकी काही नाही. संपत्तीने सत्ता आणली किंवा सत्तेने संपत्ती आणली, पण सत्ता आणि संपत्ती दोन्ही एकत्रित आलं तरी उत्तमत्व मात्र येत नाही. विठ्ठल फार वेळ घेत नाही, पण एकच नाव तुम्हाला रामायणातलं सांगतो. मला सांगा, राजा रावणाच्या जीवनात सत्ता कमी होती का संपत्ती कमी होती? सांगा, काय कमी होती? सत्ता कमी होती? आपणच रोज रामायणात ऐकतो, नवग्रहाच्या पायऱ्या त्याच्या सिंहासनाकरता होत्या, 33 कोटी देव त्याच्या बंदीखान्यामध्ये होते. किती मोठी सत्ता झाली महाराज. बरं, संपत्तीचा विचार केला तर 7 घरे शुद्ध एवढंच प्रमाण बस झालं. आता 7 घरे शुद्ध कांचनाची म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? एवढी संपत्ती होती. पण मला माझ्यापेक्षाही ज्येष्ठ मंडळी आपण असल्यामुळे मला प्रश्न विचारायचा आहे, सत्ता आणि संपत्तीने युक्त असलेला रावण, त्या रावणाच्या बाबतीत तुम्ही असं कधीतरी म्हणाल का तो उत्तम होता, असं म्हणाल का? उत्तम हा शब्द त्याला लागू पडला नाही ना, लागू पडला. उत्तम हा शब्द त्याला उलट रावण हा शब्द इतका परावृत्त झाला की रावण हे ऐकायला सुद्धा बरं वाटत नाही. रामायणातले काही शब्द मी आपल्याला दुसरं सांगतो. कैकई हे नाव तुमच्या सगळ्यांच्या कानावर आहे, माहीत आहे. मला सांगा, ऐकायला बरं वाटतं का? बरं, जाऊ द्या. कैकई नावाची एखादी बाई आहे का जिचं नाव कैकई आहे? तुमच्या भागात मला काही फार माहिती नाही म्हणून विचारलं. अख्ख्या नाशिक जिल्ह्यात, अहो नाशिकचं काय घेऊन बसला, मी महाराष्ट्रभर फिरतो, कैकई नावाची एकही बाई सापडणार नाही. हां, कैकईच्या स्वभावाच्या सापडतील, ती गोष्ट नाही. त्यातही भुस्यामध्ये कोणी नाही, हे महत्वाचं आहे. मला माघारी जायचं आहे पंढरपूरला, त्यामुळे मी नाही अजिबात. इथं सगळ्या कौसल्या. कैकई हा शब्द तरी आवडतो का? नाही. रावण हा शब्द तरी आवडतो का? नाही. याचा अर्थ काय की रावण किंवा कैकेयी हे एक वृत्त्या म्हणून स्वीकारल्या जातात आणि ती उत्तम या शब्दाला योग्य कधीही होऊ शकत नाही. याचा अर्थ अहो जरा पुढं घ्या, आणखीन थोडं पुढं बोलतो. एरवी विचार करायला गेला तर वानराला फार किंमत आहे का? वानर हा शब्द तुच्छतेने वापरला जातो, पण प्रभू रामचंद्रांच्या युद्धातला वानर म्हटलं की त्याला उत्तमत्व येतं. बरोबर, त्याला उत्तमत्व येतं. जटायू हा सामान्य पक्षी आहे, जटायू हा सामान्य पक्ष आहे, परंतु जटायू प्रभू रामचंद्रांचा भक्त म्हटलं की त्याचा मृत्यू प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर होतो. किती उत्तमत्व येतं. हे उत्तमत्व, याचा अर्थ उत्तमत्व सत्ता आणि संपत्तीने येत नाही, उत्तमत्व अंतःकरणातल्या भावनेने येतं. विठ्ठल असंच कुणीतरी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना विचारायला लागला, महाराज नेमकं आम्ही कोणत्या देशामध्ये जन्माला आलो म्हणजे आम्ही उत्तम ठरू? कोणत्या कालामध्ये जन्माला आलो म्हणजे आम्ही उत्तम ठरू? का कोणत्या जातीमध्ये आम्ही जन्माला आलो म्हणजे आम्ही उत्तम ठरू? महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि महाराजांनी सांगितले, हे पहा, उत्तमत्व हे देशाने परिच्छिन्न नाही, उत्तमत्व हे कालाने परिच्छिन्न नाही, उत्तमत्व हे यातीने परिच्छिन्न नाही. उलट उत्तम हा शब्द देश काल आणि यातीच्या पलीकडला आहे. देश काल आणि यातीच्या पलीकडला आहे. नेमकं मग उत्तम शब्दाचा विचार काय करता येईल? महाराजांनी त्याला उदाहरणादाखल म्हणून एक सिद्धांत सांगितला. महाराज सांगतात, त्यांनाच उत्तम म्हणा. म्हटले कोणाला? की जे भगवंताला शरण गेले. अभंगाचं पहिलं उत्तम उत्तम
शब्दाकरता एक महत्त्वाचं लक्षण सांगितलं. महाराज सांगतात त्यांना उत्तम म्हणा. कोणाला? देवा शरण अनन्यगती त्या याती उत्तम. आता हे देवा शरण अनन्यगती म्हणत असताना मला या तीनही शब्दाचा विस्तार करायचा आहे. मुळात देवा असंच का म्हटलं, अनन्यगती असंच का म्हटलं आणि शरण असंच का म्हटलं, तरी मला कधी कधी आता त्याच्या अनुषंगाने पुढे विचार करता येईल. महाराजांनी बोलताना उत्तम त्या याती देवा शरण अनन्यगती असं म्हणायची काय गरज आहे? शरण म्हटलं असतं तर कळालं असतं ना. समजा महाराजांनी असं लिहिलं असतं, समजा उत्तम त्या याती देवा शरण, एवढंच, नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव, लगेच दुसरं शरण. अडचण काय? उत्तम त्या याती देवा शरण एवढंच म्हणायचं, अनन्यगती नाही. काय गरज काय? शरण म्हटलं की ती कळालं ना, पुढं लिहायची काय गरज आहे? का याती ती आणि मग अनन्यगती ती हे येण्याकरता केलं? हां, हे असलं सामान्य यमक जुळवण्याकरता संतांचं वाङ्मय नसतं. मग असंच एवढंच लिहिलं असतं तर काय अडचण आहे? उत्तम त्या याती देवा शरण एवढंच लिहायचं, काय अडचण आहे? बरं तसं काही नाही, नाही नाही चालीला म्हणता आलं नसतं असंही काही नाही. चालीत आलं असतं की टाळात बसलं असतं. अलीकडल्या काळात काहीही टाळात बसायला लागलं, याला काय अडचण आहे? काय काही बसतंय आता, कुठे काही वाजवतात टाळात, काही चाललेलं आहे आता, काय अडचण आहे? मग नेमकं अनन्यगती म्हणायच्या पाठीमागं तुकोबरांना काय सांगायचं आहे? मुळात इथला शरण शब्द तरी नेमकं काय सांगतं? मला आपण एक साधा प्रश्नाचं उत्तर देऊन पुढे जाऊया. शरण शरण या शब्दाचा अर्थ नेमकं करायचा काय? सामान्यतः शरण या शब्दाचा अर्थ आपण असा करतो, पाया पडणं म्हणजे काय झालं? शरण. आपण काय करतो? पाया पडणं म्हणजे शरण. मला खरंच याच्यावर एक शंका विचारायची आहे. पाया पडणं याला शरण म्हणायचं का? पाया पडणं एवढा शरण शब्दाचा अर्थ करता येईल का? बरं जरा आणखीन पुढे बोलू लागेल आपल्याला एखाद्या वेळेस. पाया पडताना आपल्या मनात खरंच शरणागतीची भावना असते का? म्हणून मी म्हटलं लागेल एखाद्या वेळेस. पाया पडताना आपल्या मनात खरंच शरणागतीची भावना असते का? मी एका गावी मुक्कामाला होतो. मुक्काम झाला, दुसऱ्या दिवशी मारुतीचं मंदिर होतं, कट्ट्यावर बसलो होतो. त्या गावातला एक वारकरी माणूस, आपला सामान्य माणूस माझ्याजवळ बसला होता. एक गावातला मोठा श्रीमंत मनुष्य, एक मोठा मनुष्य पुढून निघालेला होता. बघितल्याबरोबर हा लगेच उठला, त्याला नमस्कार वगैरे केला, ती निघून गेला. मी आपलं सहज विचारलं यांना, का हो हे फार मोठे आहेत का? ते नाही नाही. मी म्हटलं मग तुम्ही यांच्या पाया पडला की? ते म्हणले मूर्खाच्या कुठं नादी लागा. उदाहरण संपलं, कळालं का? पहा आता माझं बोलणं म्हणून म्हटलं एखाद्या दिवस लागेल. मग मला सांगा, जर पाया पडताना सुद्धा आपण म्हणतो कुठं मूर्खाच्या नादी लागायचं, मग पाया पडण्याला शरण म्हणायचं का? पाया पडण्याला शरण म्हणायचं का? पण आता ह्या पाया पडण्याच्या तरी गमती एका पद्धतीच्या नसतात. आमच्याकडे, मी मगाशी या मंडळींना सांगितलं किंवा महाराजांना माहिती आहे, आमच्याकडे कर्नाटकातला शिष्य परिवार जास्त आहे. मी तिकडे गेल्यानंतर तिकडे एक आमच्या एका शिष्याला एक सवय होती, पाया पडताना पायाला चिमटा घ्यायचा. किती अवघड आहे होय, किती अवघड. चिमटा घ्यायचा आणि पाया पडायचा. मग मला म्हणायचं आहे की पाया पडण्याला शरण म्हणायचं का? बरं आता गंमत अशी असते, आता तुम्ही एवढे सगळे मला पाहताय, मी काही प्रत्येकाला नावानिशी ओळखतो अशातला भाग नाही. पण तुमच्या लक्षात येतं की हे महाराज आपल्या गावी आलेले होते. मग कुठंतरी आळंदी देहूला ज्ञानोबाराय प्रस्थानला म्हणा किंवा समाधी सोहळ्याला म्हणा, आम्ही आळंदीतच इकडून प्रदक्षिण रोडनी चाललेलो असतो. तुम्ही कुठून तरी आम्हाला बघता आणि बघितल्याबरोबर पहिलं काम काय करता तर हात पायाला लावता. बरोबर, त्या गर्दीत काय करता? हात. महाराज पडला तरी हरकत नाही, पण आपला हात पायाला लागला पाहिजे. मला सांगा, अशा क्रियेला शरणागती म्हणायचं का? ही शरणागतीची भावना आहे का? नेमकं काय? आणखीन थोडं पुढं बोलतो. कीर्तन झाल्यानंतर काही काही लोक आम्हाला घरी घेऊन जातात. आता खरं तर ही वेळ फार छान आहे, 7 ते 9ची आपल्याकडे, किंवा 6:30 ते 8:30, 7 ते 9 चांगली आहे. आता काही काही वेळेला आमच्या भागामध्ये ते 9 ते 11ची कीर्तनं 9:30 ते 11:30 होतात. कीर्तन झाल्यानंतर आम्हाला पुढच्या प्रवासाची घाई असते आणि कोण कुठून तरी ओळखीचं काढतं आणि आम्हाला घरी घेऊन जातात. ऐकत नाही, घरी घेऊन जातात. मग ते रात्री 12 वाजता घरी घेऊन गेल्यानंतर आता घरातली लेकरं झोपलेली असतात. मग ते आम्हाला घेऊन जातात आणि गेल्यानंतर ती सगळी झोपलेली असतात. आणि मग त्या घरातली जी मुख्य स्त्री असते किंवा ती बाई असते, ती बाई काय करते, त्या पोरांना उठवते. उठा, महाराज आलेत, उठा. आम्ही म्हणतो अहो राहू द्या, आता रात्री 12 वाजता त्या बिचाऱ्या पोरांना कशाला? नाही नाही, पाया पडायचं नाही का? उठा. आता ती रात्री 12 वाजता मला सांगा, त्या पोरांना उठून पाया पडण्यात काय अर्थ आहे? पण ती बाई ऐकत नाही. एवढं उठा उठा म्हटले तरी ती पोरं उठत नाहीत. आता ती झोपलेली असतात, त्यांचं काय दोष आहे बिचारा? शेवटी ती बाई काय करते, त्या पोरांच्या डोक्यावर मारते असं अक्षरशः, उठा उठा. मग ते पोरगं अर्धवट झोपेत असतं आणि ते मग पोरगं म्हणतं काय? मग ती म्हणते महाराज आले, पड पाया.
ते आमच्याकडे बघून म्हणतं पडत नाही. किती मोठा अपमान आहे आमचा हा. म्हणजे घरी निघून आमचा अपमान करण्याची सवय आहे की नाही आपल्याला. मग आता हे इतकं मला ते झालेलं, मला ते माझ्या लक्षात आलं, मी लगेच सावरलं. मी म्हटलं राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या, आता मग सावरावं लागेल ना. म्हणजे तुला धडधडीत म्हटलं पडत नाही मला, किती मोठं आहे हे. मी म्हटलं राहू द्या राहू द्या, लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, ह्या म्हणी आम्ही अशाच पाठ करून ठेवलेल्या. मी आपलं त्यांना म्हणलं राहू द्या राहू द्या. आता पुढलं आहे काय, तेवढ्यावर ती बाई का बसली नाही. ती बाई म्हटली नाही नाही महाराज, हा नेहमी सगळ्यांच्या पाया पडतो, तुमच्याच कसं काय पडेना, किती अपमान आहे हा मोठा. म्हणजे त्या पोरांनी ठरवलंय आपण याच्या पाया पडायचंच नाही, आणि ही पुन्हा उघडून घेते बाई आमच्याकडनं. मग आता मी म्हटलं अहो ते जाऊ द्या, सगळं नेहमी पाया पडत असेल करत असेल, पण आता तो झोपेत आहे कशाला हे. नाही नाही असं कसं काय म्हटलं. शेवटी ती बाई त्याचं मुडकं धरते त्या पोराचं आणि आमच्या पायावर असं आटळते, आणि असं घासल्यानंतर मग तिला समाधान वाटतं. हां झालं. पुढची गंमत सांगू, या नादामध्ये ही बाई आमच्या पाया पडत नाही, हे किती विशेष आहे. म्हणजे जिनं पाया पडायला पाहिजे ती पडत नाही, ज्याची गरज नाही त्याला आमच्या पायावर टाकल्याशिवाय राहत नाही. माझा प्रश्न आहे, पाया पडणं म्हणजे शरण म्हणायचं का. विठ्ठल याचा अर्थ पाया पडू नये असं म्हणत नाही मी. माझं लक्षात घ्या बोलणं, माझ्या एका वाक्याचा वेगळा अर्थ करू नका. पाया पडावंच, पण भावना काय आहे आमची हा विचार केला पाहिजे. त्याच्या पाठीमागटली मानसिक भावना काय आहे. उलट तुकाराम महाराजांनी पाया पडण्याच्या एका विशिष्ट पद्धतीचा उल्लेख केलेला दिसून येतो. श्री संताची माथा चरणा साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी. फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्या चरणावर आम्ही आमचा माथा ठेवत असताना अंतःकरणातल्या भावना साष्टांग हे करी दंडवत, ही अंतःकरणातली जी मानसिक भावना आहे ती भावना मात्र अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्याकडून घडलेली क्रिया आणि त्याला योग्य पद्धतीची झालेली भावना, या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तया नाम शरण, त्याला शरण म्हणा. हा एक भाव शरण शब्दाचा अर्थ. दुसरा सांगतो, हा एक शरण शब्दाचा अर्थ एक झाला म्हणजे अंतःकरणातल्या शुद्ध भावनेने आपण केलेला नमस्कार याला म्हणायचं शरण, एक झालं. आता दुसरं सांगतो, शरण कशाला म्हणायचं. आणखीन एक विचार आपल्याला शास्त्राने असा सांगितला आहे, अंतःकरणामध्ये विनम्र भावना आणणं याचं नाव शरण. विनम्रता येणं हे शरण आहे. विनम्रता, नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता. आपल्या ठिकाणी येणारी विनम्रता, आपण आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या व्यक्तीविषयी, आपल्या सद्गुरूंविषयी, आपल्या संतांविषयी, भगवंताविषयी, धर्माविषयी, देशाविषयी, ग्रंथाविषयी अंतःकरणातून विनम्र असणं यालाच म्हणायचं शरण. विठ्ठल काय काय झालं आत्तापर्यंत. शुद्ध भावनेने केलेला नमस्कार याला म्हणा शरण. संतांविषयी, साधूंविषयी, भगवंताविषयी असलेली विनम्रता याला म्हणा शरण. आणखीन एक शरण शब्दाचा अर्थ सांगतो. आणखीन एक शरण शब्दाचा अर्थ असा केला जाईल की कोणतीही क्रिया भगवत समर्पण बुद्धीने करणं याला म्हणायचं शरण. भगवत समर्पण बुद्धीने करणं, काही जे असेल ते समर्पण बुद्धीने जे केलं जातं त्याला शरण म्हणा. समर्पण जे काही आहे ते काया वाचा मने, बस सगळंच्या सगळं तुला समर्पण करणं, ही स्थिती जिथं येते ना याला शरणागती म्हणा. आता विषय फार मोठा आहे, वेळ घेत नाही.
पण गीतेचा फक्त एक पहिल्याच अध्यायाचा थोडा दाखला देऊन पुढे जातो. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने म्हणावं मला हे युद्ध नावाचं कर्म करायचं नाही, आणि भगवंतांनी म्हणावं तुला युद्ध नावाचं कर्म करावं लागेल. मी तर असं म्हणतो की या दोनच विचारावर जी आधारित आहे तिचं नाव भगवद्गीता. गीतेमध्ये हे दोनच विषय आहेत. अर्जुनाने सांगायचं मला कर्म करायचं नाही, आणि भगवंतांनी सांगावं करावं लागेल. आता अर्जुन का नको म्हणतो त्याचा एक इतिहास आहे. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतो असे, या ओवीच्या अनुषंगाने आपण असं सांगतो की भगवान अर्जुनाला घेऊन त्या रथाच्या बरोबर पुढं बसलेला होता. अर्जुन पाठीमागं आहे, आणि मग अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं आणि सांगितलं सेनयोर्भयोर मध्ये रथम स्थापयम येच्युत, सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल. भगवान मध्ये घेऊन जातात. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे अर्जुन या श्लोकामध्ये असं म्हणतो हे कृष्णा सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल, हे आदेशाची भाषा आहे, बरोबर आहे की नाही? सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल. मला वाटतं की ही अर्जुनाची जी बोलण्याची भाषा आहे ही थोडी चुकीचीच वाटते. का? कारण अर्जुन भक्त आहे. अर्जुनाने असं म्हणायला पाहिजे होतं हे कृष्णा सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल. अर्जुन तसा म्हणत नाही, हे कृष्णा सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल. ह्याचं काय कारण असेल हो? तुम्ही जरा ते चित्र डोळ्यासमोर आणा. कृष्ण खाली बसलेला आहे आणि अर्जुन पाठीमागं वरती बसलेला आहे, बरोबर आहे? म्हणजे खुर्चीवर बसलेला आहे आणि भगवान खाली बसलेले आहेत. अर्जुनाच्या मुखामध्ये अशी भाषा का आली सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल? याचं एकच उत्तर, अर्जुन खुर्चीवर बसला. उदाहरण संपलं. कळलं का? पहा. त्यामुळे खुर्चीवर बसलं की असं बोलायचं असतं. हे खुर्चीवर बसलेल्या लोकांनी याच्यातूनच शिकलंय. विठ्ठल विनोदाचा भाग सोडा. मध्ये घेऊन गेले, ते सगळं पाहिलं. अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, ममत्वाने मोह निर्माण झाला, मोहाने लोभ निर्माण झाला, लोभाने शोक निर्माण झाला, शोकाने दुःख निर्माण झालं. हातातलं धनुष्य खाली टाकलं आणि मला युद्ध करायचं नाही. का करायचं नाही? आपल्याच भावाला मारायचं आणि आपण राजा व्हायचं हे चुकीचं आहे. आपल्या गुरूंना मारायचं आणि आपण राजा व्हायचं हे चुकीचं आहे. आणि म्हणून कृष्णा तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव, तिसऱ्या अध्यायाची सुरुवात केली. हे कृष्णा अशा घोर कर्मामध्ये मला का ढकलायला लागलास? मला नको. का? माझ्या गुरूंना मारणं म्हणजे मला पाप लागेल ना, माझ्या भावाला मारणं मला पाप लागेल ना, म्हणून मला हे नको आहे. भगवान हसायला लागले. भगवान हसायला लागले. अर्जुनाने विचारलं देवा काय झालं हसायला? ते म्हटले काही नाही, तुझ्यासारख्या क्षत्रियाने युद्धभूमीमध्ये येऊन युद्धाच्या वेळेला पाप आणि पुण्याची चर्चा करावी हे ऐकून हसू यायला लागलं. म्हटले कारण तू योद्धा आहेस. योद्ध्यांनी पाप पुण्याच्या चर्चा युद्धभूमीवर करायच्या नसतात, तिथं फक्त युद्धच करायचं असतं. कुठल्या वेळेला काय करायचं हे कळालं पाहिजे महाराज. योद्ध्याने युद्धभूमीवर युद्धच केलं पाहिजे, बाकीचं मनात आणत बसायचं नाही. कीर्तनाला उभा राहिल्यानंतर कीर्तनकारांनी कीर्तनच करायचं, मनात बाकीचं आणायचं नाही. किती आहे काय आणायचं नाही, कीर्तनच करायचं. घे तसला विचार करायचा नाही. तसं योद्ध्याने युद्धच करायचं, बाकीचा विचार करत बसायचं नसतं. मन मोकळेपणाने युद्ध करावं, मन मोकळेपणाने कीर्तन करावं. विठ्ठल झालं. आणि म्हणून मी तुला म्हणतोय अरे ह्या पाप पुण्याच्या चर्चा काय करायला लागलास? अर्जुन म्हटला तसं नाही देवा, मारल्यानंतर पाप लागणार आहे ना मला. भगवंतांनी एक फार गोड युक्तिवाद केला. ऐका, भगवंतांनी सांगितलं अर्जुना एखाद्या कर्माला पाप किंवा पुण्य देण्याचा अधिकार कुणाचा आहे रे? ते म्हटले देवा तुझा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, तुझा आहे. आता नीट ऐका. मग भगवान म्हणतात पाप किंवा पुण्य देण्याचा अधिकार माझा आहे ना, तो मीच तुला सांगतोय हे युद्ध कर, तुला पाप लागणार नाही. मी सांगतोय ना, मी आहे ना. म्हटले मीच तुला सांगतोय, मी आहे मागं आपलं उभारा नाही, युद्ध कर, मी आहे की म्हटले. भगवंतांनी असं म्हटल्याबरोबर अर्जुनाने सांगितलं तसं नाही देवा. जरी असं असलं तरी निषिद्ध कर्म हे पापालाच कारण असतं आणि विहित कर्म हे पुण्याला कारण असतं. आणि पाप आणि पुण्य हे जन्ममरणाला कारण आहे आणि मला जन्ममरणाच्या पलीकडे असलेल्या मोक्षाला जायचं आहे आणि म्हणून मला हे करायचं नाही. मग भगवंतांनी सांगितलं अर्जुना तू एक काम कर, हे कर्म तुला कधी अडकविणार आहे आणि हे कर्म तुला कधी सोडविणार आहे. ज्ञानेश्वरी ती सगळ्यांच्या ऐकण्यातली ओवी आहे. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोघीचे नाम बंधू कर्माचा की. आपण केलेलं कर्म हे फलासक्तीने आणि कर्तृत्व मदाने जर असेल तर ते कर्म जीवाला अडकवित असतं. मग भगवान म्हणतात अर्जुना तू एक काम कर,
तू करत असलेलं कोणतंही कर्म विहित असो अथवा निषिद्ध असो ते भगवत समर्पण बुद्धीने जर केलं तर त्या कर्मापासून निर्माण होणारं पाप पुण्य तुला लागणार नाही. फक्त बुद्धी मात्र समर्पणाची आण. ही समर्पणाची बुद्धी आणणं यालाच म्हणायचं शरणागती. विठ्ठल काय काय झालं? अंतःकरणातल्या शुद्ध भावनेने केलेला नमस्कार याला म्हणा शरण. विनम्र असणं याला म्हणा शरण. समर्पण बुद्धी असणं याला म्हणा शरण. अंतःकरणामध्ये सेवाभाव येणं याला म्हणा शरण. जेथ ज्ञानाचा कुरुठा येत सेवा हजार वंठा तो स्वाधीन करीगा सुबटा ओळगोनी. बस आपल्याला कितीतरी पद्धतीच्या सेवेच्या संबंधाने ओव्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून आपण करत असलेली जी सेवा आहे मग ती कायिक असेल वाचिक असेल मानसिक असेल ती केलेली जी सेवा आहे या सेवेलाच म्हणा शरण. 4 गोष्टी आत्तापर्यंत झाल्या. म्हणजे केलेला नमस्कार याला म्हणा शरण. निर्माण झालेली विनम्रता याला म्हणा शरण. आपण केलेली समर्पण बुद्धी याला म्हणा शरण. आपण करत असलेली सेवा याला म्हणा शरण. हे सगळे एका बाजूला ठेवा. एक महत्त्वाची शरण शब्दाची व्याख्या सांगतो ऐका. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली ज्ञानेश्वरी ओढा ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन फार गोड आहे. भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना शरण कशाला म्हणायचं नीट ऐक. पै आपुलेली भेदेविन माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे का. ऐका. आपुलेनी भेदेविन माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे का. हे कळण्याकरिता त्याच्या खालीच असलेली लगेच ओवी देतो. घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे जैसे. ज्ञानोबारांनी चिंतन काय केली की आपुलेनी भेदेविन माझे जाणी जे जे एक मन. म्हणजे आपल्या ठिकाणचा असलेला भेद निवृत्त होऊन जीव आणि ब्रह्म ऐक्य आहे या स्थितीमध्ये येणं यालाच म्हणायचं शरण. विठ्ठल तुका म्हणे कैचे किव कोठे जीव निराळा जीव परमात्मा धोनी बैसोनी ऐक्या सनी जयाची हृदय भुवनी विराजते. या सगळ्या ओव्या जर डोळ्यासमोर घेतल्या तर जीव ब्रह्म ऐक्य होणं याला शरण म्हणा. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली म्हण. ही स्थिती जिथं येते ना याला शरण म्हटलं जाईल. जीव ब्रह्म ऐक्य या भावनेमध्ये किंवा या भूमिकेमध्ये किंवा या अवस्थेमध्ये येणं याला शरण म्हणा. दृष्टांत ज्ञानोबारांनी दिला. घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशी जैसे. वेदांतातला एकच विचार थोडा बारकाईने सांगून पुढे जातो. घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशी जैसे. घट फुटला. घट फुटल्यानंतर घटात असलेलं आकाश बाहेरच्या आकाशात जाऊन मिसळलं असं म्हणता येईल का. घटात असलेलं आकाश बाहेरच्या आकाशात जाऊन मिसळलं असं म्हणता येईल का. का म्हणता येणार नाही. मिसळण्याकरिता ते आकाश 2 होतच केव्हा. ते मिसळण्याकरता ते 2 पाहिजे ना. आकाश आहे ते एकच आहे. मग हे मिसळलं म्हणताच येणार नाही. वस्तुतः ते आकाशच आहे. फक्त घट नावाच्या उपाधीमुळे घटाकाश असं नाव पडलं. एरवी किंवा मठ नावाच्या उपाधीमुळे मठाकाश हे नाव पडलं. एरवी जर बघायला गेलं तर ते आहे ते केवळ आणि केवळ आकाश. तसं आहे ते केवळ आणि केवळ चैतन्यच. फक्त देह नावाच्या उपाधीमुळे त्याला भेद पडला. तो देह नावाचा उपाधी निघून जाणं आणि म्हणजेच जीव ब्रह्म ऐक्याची प्रचिती येणं आणि ही स्थिती जिथं होते त्याला म्हणायचं शरण. विठ्ठल पुष्कळ पद्धतीने हे पटवून देण्यात येण्यासारखं आहे. जास्त वेळ त्याच्यामध्ये घेत नाही. आता मला जे पुढं सांगायचं आहे ते नीट ऐका. ठीक आहे हो इतका वेळ झालं तुम्ही शरण शब्दाच्या व्याख्या सांगायला लागला. काय काय सांगितलं. नमस्कार करणं याला शरण म्हणा. विनम्र होणं याला शरण म्हणा. समर्पण बुद्धी येणं याला शरण म्हणा. सेवाभाव येणं याला शरण म्हणा. जीव ब्रह्म ऐक्याची अवस्था प्राप्त होणं याला शरण म्हणा. हे सगळं खरं आहे मान्य आहे. पण तरी एक प्रश्न शिल्लक राहतो. कोणता. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देवा शरण अनन्य गती असं म्हणायची काय गरज आहे. हे अनन्य गती म्हणताना काय नेमकं सांगायचं आहे. हे अनन्य बरं जाऊ द्या. रोजची ज्ञानेश्वरीतली ओवी देतो. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी. म्हणजे माऊली असं म्हणत नाहीत जो मज होय शरण असं नाही. अनन्य शरण म्हणजे माऊली सुद्धा सांगतात अनन्य शरण.
आणि तुकोबराय सुद्धा सांगतात अनन्य गती. नेमकं अनन्य या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय? नारद भक्ती सूत्रामध्ये अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता अशा पद्धतीचं अनन्य शब्दाचं लक्षण सांगितलं जातं. जाऊ द्या, मला त्याच्यामध्ये जास्त गुंतायचं नाही. हा अनन्य शब्द कोणत्या अनुषंगाने घ्यायचा आहे मी त्याचे 2-3 अर्थ सांगतो. अनन्य शब्दाचे मला जे भावले ते मांडून पुढे जातो. एक अनन्य शब्दाचा विचार करायचा झाला तर आपल्याला असं करता येईल, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच याला म्हणायचं अनन्य. पटतंय का? पहा, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मी प्रमाण देतो महाराजांचं. आम्हा विठ्ठल एक देव तेरा बघेची वाव, बस. किंवा विषय येतो त्यांचा नावडे जनधन माता पिता, याला अनन्य म्हटलं जाईल. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही ही अनन्यतेची भावना आहे. आम्हाला दुसरं काही जाणत नाही, आम्हाला दुसरं काही माहीत नाही, ही स्थिती जिथं येते ना ते अनन्य आहे. रामायणातला सगळ्यांच्या माहितीतला दृष्टांत आहे, सगळ्यांना माहीत असलेला आहे, फक्त त्याचा सुतोवाच करून पुढे जातो. असं सांगतात की रावणाच्या त्या युद्धामध्ये रावणाकडले एक योद्धे मेले. एके दिवशी रावण हतबल झाला, खिन्न झाला. अरे कोणीच राहिलं नाही. मग रावणाच्या लक्षात आलं आपल्याकडे एक चांगला योद्धा आहे म्हटले, पण झोपलाय. त्याचं नाव कुंभकर्ण. उठवा म्हटले त्याला. ते गेले, त्याला उठवलं. उठा उठा उठा, युद्ध होईल, संपायची वेळ आली, उठा. आपण म्हणत नाही का कीर्तन झाले उठा, तशातलाच प्रकार, बाकी काही नाही, तशातलाच हे असतंय. तो मोठा कुंभकर्ण, हा उठा आपण म्हणतो, उठा उठा. तुला हा झालं काय? झालं बरं. मग ते उठवलं जातं आणि मग त्याला उठवलं. ते म्हणलं का उठवलं? त्याला माहीत नाही काही. ते रावण सगळं युद्ध सांग. आता ते कुंभकर्णाबद्दल पुष्कळ बोलतात बरं का. कोणी म्हणतं तो आळशी होता, झोपाळू होता, सगळं. पण कुंभकर्ण जेव्हा रावणाच्या जवळ जातो तेव्हा रावणाची आणि कुंभकर्णाची झालेली तत्वज्ञानाची चर्चा भावार्थ रामायणातून वाचून घ्या, म्हणजे कळेल कुंभकर्ण किती तत्वज्ञानी होता. आपलं काय झालं आहे आपण एका चांगला. आता ते काही, आता तुमच्याकडे बहुतेक पद्धती आहेत का नाही मला माहीत नाही. आमच्याकडे त्या पोथी असते, रामायणाची पोथी म्हणजे माहिती आहे का, एक जण वाचत असतो आणि एक जण अर्थ सांगत असतो. आमच्याकडे ते पुष्कळ आहे. पुष्कळ म्हणण्यापेक्षा हर गावामध्ये आमच्याकडे आहे आणि ते कायमस्वरूपी चालू असतं. ते वाचणारा वाचत असतो होई, अर्थ सांगणारा सांगत असतो. बरं, ते अर्थ सांगणारी इतकी ती असतात महाराज त्याच्यामध्ये, म्हणजे ते युद्धकांडाचं वर्णन जर चाललं आणि जर युद्ध चालू झालेलं ते सांगायला लागले, जणू काही हेच लंकेत गेलेत अशा आविर्भावामध्ये सांगतात, अशा आविर्भावामध्ये. आणि त्याच्यात जर त्या रामायणामध्ये एखादी ओवी अवघड आली वेदांताची आणि जर त्या सांगणाऱ्याला अर्थ नाही कळाला तर तो सांगणारा म्हणतो, या ओवीमध्ये एकनाथ महाराज फार खोल विचार मांडतात, चला पुढं. म्हणजे अशा रामायणाचा अर्ध रामायण चला पुढं मध्येच असतं. ते बऱ्याचदा ते वेदांताच्या ओव्याचे अर्थ सांगायला जात नाहीत असं. पण ते रामायण सांगताना आपण ते कुंभकर्णाला फक्त आळशी झोपाळू सांगितला, पण कुंभकर्णाची तत्वज्ञानाची चर्चा वाचून घ्या. थोडं पुढं चला. कुंभकर्ण शेवटी आतमध्ये युद्धामध्ये प्रवेश करतो आणि असं सांगतात की कुंभकर्णाच्या हाताला ते गंधमादन नावाचं वानर आलं आणि मग त्याला दाबल्याबरोबर त्याच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडल्या आणि ते बघून वाईट वाटायला लागलं. शेवटी कुंभकर्णाने त्या वानराकडे पाहिलं आणि त्या वानराला सांगितलं, तू एक काम कर म्हटले, एकदा म्हण मी रावणाचा, एकदाच म्हण. वानराला सांगितलं मी रावणाचा असं एकदा म्हण, रावणाचा जय जयकार असे एकदा म्हण, तुला मी जिवंत सोडतो. कुंभकर्ण त्या वानराला म्हणतोय रावणाचा जय जयकार म्हण, मी तुला जिवंत सोडतो. त्या वानराने दिलेलं उत्तर ऐका. त्या वानराने सांगितलं, हे पहा कुंभकर्णा, मी रावणाचा असं म्हटलं की तू जिवंत सोडणार ना मला? हो. मग नीट ऐक, मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं म्हटले. फक्त मला एकच सांगायचं आहे, हे त्या काळातल्या वानरांना कळत होतं. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यातून आपल्या लक्षात येतं अनन्यता काय आहे. म्हणून अनन्य शब्दाकरता एवढं सांगत होतो. हा एक विचार झाला. किंवा एक धरीला चित्ती आम्ही रको आईचा पती, बस याला म्हणा अनन्य. थोडं आणखीन पुढं जातो. ज्ञानेश्वरीतली ओवी देतो. आपण जर ज्ञानेश्वरीची पारायण नेहमी करत असाल तर एक ओवी रोजच्या पाठात आहे बघा. ज्ञानोबा असं सांगतात, कोणाला अनन्य गतीने शरण म्हणायचं, तया अहमवाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग महोदधी का गांग रिगाले जैशी. आता याच्यापेक्षा आणखीन सोपं काय करावं महाराज? माऊलींनी किती सोपं केलं. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग महोदधी का गांग रिगाले जैसे. महोदधी या शब्दाचा अर्थ समुद्र आणि गांग या शब्दाचा अर्थ नदी. नदी समुद्राला जाऊन मिसळताना जशी ती पूर्णपणे मिसळून जाते, ती काही अर्धी राहिली ना अर्धी मिसळली असं आहे का? नाही. तसं तया अहमवाचा चित्त अंग
देवोनिया शरण रिग. मला असं वाटतं अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग यालाच म्हणायचं अनन्य गतीने शरण. विठ्ठल आता याच्यात 4 प्रकार आहेत. अहम शरणागती, वाचा शरणागती, चित्त शरणागती आणि अंग शरणागती असे 4 प्रकार करा. आता त्यातला पहिला मुद्दा अहम शरणागती म्हणजे काय? अहंकार देणं म्हणजे नेमकं काय? याचं कारण असं आहे महाराज, आपल्या ठिकाणचा अहंकार भगवत चरणावर समर्पण करणं. मी आपल्याला कारणं सांगतो त्याची. नामदेव यांचे शब्द आहेत, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. तुकोबार आहे तर आपल्याला स्पष्ट सांगतात त्याग तरी ऐसा करा. करा अहंकारा दौडावे. अहंकार निवृत्त होणं हीच खरी अनन्य गतीची शरणागती आहे. अहम निवृत्त होणं. जरा पुढं बोलतो ऐका. माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणाऱ्या 2च गोष्टी आहेत. एक म्हणजे अहम आणि दुसरं म्हणजे मम. या 2च गोष्टी. यालाच मराठी भाषेत सोप्या मी आणि माझं म्हटलं जातं. हे मी आणि माझं जोपर्यंत आहे, पदरचं बोलत नाही, प्रमाण पहा. तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे ओकटे आहे देवा. रोज आम्ही काकड्या नाट्याच्या अभंगामध्ये म्हणतो पहा. येणे मज भोग विल्या खाली भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी माझलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना. महाराज सांगतात नसता छंद लाविला मनी. कोणता? मी आणि माझं. हा मी आणि माझं जोपर्यंत छंद लागलेला आहे तोपर्यंत जीव अनंत दुःखामध्ये अडकत राहतो. मी आणि माझं. आपण कृष्णचरित्रामध्ये नेहमी ऐकतो, वेळ घेत नाही जास्त. असं सांगतात की भगवान चोरी करताना ते यशोदेने जेव्हा पकडले आणि पकडल्यानंतर बांधण्याकरता दोरी आणली आणि ती दोरी कमी पडायला लागली. आणि किती कमी पडायला लागली म्हणे 2 बोटं. तर ती 2 बोटं म्हणजे कोणती? डोंगरे महाराज असं सांगतात की मी आणि माझं ही ती 2 बोटं आहेत. तोपर्यंत मी आणि माझं आहे तोपर्यंत दोरीने भगवान बांधले जात नाहीत. आणि बोलता बोलता भगवान यशोदेकडे पाहतात आणि सांगतात, आई जोपर्यंत तुझ्या ठिकाणी मीपणा आहे तोपर्यंत मी नाही. ज्या क्षणी मीपणा जाईल त्या क्षणी मी शिवाय दुसरा कुणीच नाही. विठ्ठल म्हणून हा मी आणि माझं या 2 गोष्टी आहेत. तर तो मी समर्पण करणं यालाच म्हणा शरणागती. तो अहम देऊन टाकणं याला म्हणा शरणागती. माझा एक प्रश्न आहे, ऐका ना आता. म्हणजे हे तरी पटलं का? पहा, अहंकार देवाला देणं याला काय म्हणायचं?
शरणागती. असं झालं ना. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया. हे आता बाकीचं आपण परत बघणार आहोत. अहम देवोनिया इथं चाललंय आपलं. अहम द्यायचं त्याला म्हणायचं शरणागती. माझा एक प्रश्न असा आहे, अहंकार हा काय आहे? षडविकारापैकी एक विकार आहे, बरोबर आहे. काम क्रोध लोभ हे सगळे जे आहेत, एकसरे केला नियम देवा दिले क्रोधक काम. महाराज सांगतात एकसरे केला नियम देवा दिले क्रोधक काम. आम्ही काम क्रोध देवाला दिले, अहंकार देवाला दिले असे सांगतात. मी आपल्याला एक साधा प्रश्न असा विचारणार आहे. मला सांगा, देवाला चांगलं द्यावं का वाईट द्यावं? चांगलं द्यावं. देवाला कसं द्यावं? चांगलं द्यावं. आता मला पुढलं विचारायचं आहे, काम क्रोधातिक विकार चांगले का वाईट? वाईट. मग वाईट असलेले काम क्रोध अहंकार हे देवाला देणं चांगलं का वाईट? अरे पहिल्यापासून सुरू करू का आणखीन एकदा? म्हणजे कसा घोटाळा आहे बघा. एकीकडे म्हणतात की आम्ही काम क्रोधाधिक अहंकाराधिक दिले आणि अहंकाराधिक तर वाईट आहेत. मग वाईट असलेले अहंकाराधिक देवाला देणं याला जर शरण म्हणत असाल तर वाईट असलेलं देवाला देणं हे कसं काय शरण होईल? हे देवाला कसं काय दिलं जाईल? वाईट तर कसं काय द्यावं? आणि वाईट तर देऊ नये असं म्हटलं जातं. आणि तुम्ही तर म्हणता वाईट दिलं, याला शरण कसं काय म्हणायचं? याचे दोन उत्तरं देतो. एक उत्तर असं आहे, जुने कीर्तनकार फार गोड सांगायचे. ते असं सांगायचे की तुकाराम महाराज सांगतात आम्ही विकार देवाला दिले. ज्ञानोबा सांगतात आम्ही आमच्या ठिकाणचे विकार देवाला दिले. भगवान सांगतात तुझ्याकडं काय आहे ते सगळं मला दे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. भगवान म्हणतात तुझ्याकडं काय आहे ते मला दे. ज्ञानोबा तुकाराम महाराज म्हणतात आमच्याजवळ असलेलं सगळं आम्ही दिलं. जुने कीर्तनकार म्हणायचे की तो दे म्हणतोय, हे दिलं म्हणतायत. त्यांचं देणं घेणं झालं तर तुमच्या का पोटात दिकायला लागलं? ते देणं चांगलं का वाईट का? कशाला विचार करत बसता? कारण भगवान म्हणतात तुझ्याकडे असलेलं सगळं दे. आणि ज्ञानोबा तुकोबा म्हणतात आमच्याकडे असलेले सगळं देऊन टाकलं, विषय संपला. एवढ्यावर जर नाही उत्तर कळालं तर दुसऱ्या पद्धतीने देतो. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. अहंकार हा परमार्थाला साधक आहे का बाधक आहे? बाधक आहे. अगदी गोड उत्तर दिलं. अहंकार हा परमार्थाचा सहाय्यक आहे का प्रतिबंधक आहे? प्रतिबंधक आहे. बरोबर आहे. मग आता प्रतिबंधक म्हणजे आडवा येतोय, बरोबर आहे. आडवा येणाराच अहंकार. ज्ञानोबा तुकोबा काय म्हणतात आम्ही काय केला? देवाला देऊन टाकला. जुने कीर्तनकार एक गमतीनं असं उत्तर द्यायचे. एकाला विचारलं का हो? म्हटले वारीला कसं काय आला नाही? म्हणले बायकोने येऊ दिलं नाही. ते म्हटले मग एक काम कर, बायकोलाच माळ घाल म्हणजे ती तुला घेऊन येते. उदाहरण कळालं का बघा? म्हणजे जी आडवी येते तिलाच काय करायचं? वारकरी करायचं. म्हणजे आपली वारी सोपी झाली. तसं तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे विकार परमार्थाला आडवे येतात ते विकारच देवाला देऊन टाकले म्हणजे आमचा परमार्थ सोपा झाला. याला म्हणा अहम शरणागती. विठ्ठल दुसरा मुद्दा वाचा शरणागती. वाचा शरणागती कशाला म्हणायचं? मी सगळ्याचं रोजचं पाठातलं प्रमाण देतो. बोलण्याची नाही आता देवाविन काही, याला वाचा शरणागती म्हणा. आपलं जे असणारी वाचा त्याच्याशिवाय दुसरं काही बोलणार नाही, याला वाचा शरणागती म्हणा. अहम झालं, वाचा झालं. आता चित्त. चित्त भगवंताला दिलं. चित्त चैतन्य पडता मिटी दिसे हरिरूपावगी सृष्टी, याला चित्त शरणागती म्हणा. याचा अर्थ चित्तामध्ये आता त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आता काय? चित्तामध्ये त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. जरा पुढे बोलू. चित्त चित्त न राहता चित्त चिदरूप होणं, याला म्हणा चित्त शरणागती. कळलं का? पहा, चित्त चिदरूप होणं. जरा तत्वज्ञानातली एक प्रक्रिया सांगतो, थोडं ऐका. चित्त शब्द लिहायचा असेल तर कसा लिहावा लागेल? चला पहिली वेलांटीन तला त जोडावं लागेल, बरोबर आहे. एक काम करा, हे जोडलेला त बाजूला काढा. जोडलेला त बाजूला काढा. खाली काय राहिलं? चित्त. आता त जोडा, काय झालं? चित्त. त काढा, काय झालं? चित्त. त जोडा, काय झालं? चित्त. त जोडलं की चित्त आणि त काढलं की चित्त. चित्त म्हणजे चैतन्य, चित्त म्हणजे परमात्मा, चित्त म्हणजे ब्रह्म. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. म्हणजे आहे ते चित्त म्हणजे चैतन्य, त्याला एक त जोडलाय. आता पुढं सांगतो. चित्त म्हटलं की परमात्मा म्हणजे सुख आणि चित्त
म्हटलं की प्रपंच म्हणजे दुःख, बरोबर आहे. प्रपंचाचा संबंध चित्तशी आहे का चित्ताशी आहे? चित्ताशी आहे, चित्तशी नाही. परमार्थाचा संबंध चित्ताशी आहे का चित्तशी आहे? चित्तशी आहे. म्हणजे परमार्थ म्हटलं की चित्त आणि प्रपंच म्हटलं की चित्त, बरोबर आहे. म्हणजे चित्त म्हटलं की दुःख आणि चित्त म्हटलं की सुख. म्हणजे त जोडलं की दुःख आणि त काढलं की सुख. एका वाक्यात सांगू, जोडलं की दुःख. कळालं का बघा हा, बस झालं आता एवढं. आणि काढलं की सुखच आहे, जोडलं की दुःखच आहे ना. काही बघा तुम्ही, काही जोडलं की दुःखच आहे. जरा त्याच्यापेक्षा पुढे बोलू. एकटा होता तोपर्यंत 7 दिवस सप्त्यात राहायचा. आता पुढचं बोलत नाही मी, काही व्हायचं ते. जोडलं बळबळ कीर्तनापुरता यायला लागला नाही का, जोडलं की दुःख आहे. याचा अर्थ ते त जोडलेलं जे त आहे ते बाजूला काढा. आता वेदांताच्या भाषेत सांगतो. आपल्याकडे जो वेदांताचा सिद्धांत सांगितला जातो, रज्जू सर्पाकार भासयेले जगडंबर, हा जो दृष्टांत दिला जातो, वस्तुता आहे दोरी, त्याच्यावर भासले काय सर्प. आता वस्तुता आहे चित्त, त्याच्यावर भासलं काय एक त, आणि म्हणून चित्त वाटायला लागलं. म्हणजे आहे चित्त, अधिष्ठान चित्त, आणि अध्यास कशाचा झाला? एका तचा झाला. तसं अधिष्ठान दोरीच आहे, अध्यास कशाचा झाला? सर्पाचा. मी आपल्याला विचारतो, भीती सर्पाची आहे का दोरीची आहे? सर्पाची. म्हणजे भीती अध्यासाने निर्माण केली का अधिष्ठानाने? अध्यासाने. म्हणजे आमच्या ठिकाणी दुःख निर्माण कोण करतं? अध्यास. अधिष्ठान दुःख निर्माण करत नाही. तसं चित्त म्हटलं की अधिष्ठान ते सुखच देतं, चित्त म्हटलं की अध्यास आणि ते दुःखच देतं. आणि म्हणून ते चित्त देवाला समर्पण करणं म्हणजे चित्त चिदरूप होणं, याला म्हणा चित्त शरणागती. विठ्ठल शेवटचा मुद्दा सांगितला, अंग शरणागती म्हणजे देह भगवंताच्या चरणाला समर्पण करणं. कान्होपात्रीचं चरित्र भक्तिविजयातलं वाचा, म्हणजे लक्षात येईल की कान्होपात्रीने आपला देह कसा भगवंताला समर्पण केलेला आहे. या सगळ्यामध्ये काय सांगायचं आहे? तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिग, अशा पद्धतीची जी शरणागती त्याला म्हणा देवा शरण अनन्यगती. अशा अनन्यगतीने जे शरण गेले, तुकाराम महाराज म्हणतात ते उत्तम आहेत. एवढ्यावर उत्तम शब्दाचं लक्षण राहत नाही. मग आणखीन कशाला उत्तम म्हणायचं? अभंगाचं दुसरं. नाही दुधा ठाव, 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 नाही दुधा नाही दुधा ठाव, नाही दुधा ठाव, नाही दुधा ठाव, काही उत्तम मध्यम भाव, काही उत्तम मध्यम भाव, नाही दुधा ठाव, नाही दुधा ठाव, नाही दुधा ठाव, नाही दुधा ठाव, काही उत्तम भाव, काही उत्तम मध्यम भाव, काही उत्तम मध्यम भाव, नाही दुधा ठाव, नाही दुधा ठाव, नाही दुधा Bar
गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुंडली वरदानी उत्तम त्या याती देवा शरणानन्य गती नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव विठाला 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 या अंगाचा विचार करत असताना पहिल्या चरणाचा विचार आत्तापर्यंत आपण करून आलो. उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती याच्यावर महाराज थांबत नाहीत. कोणाला उत्तम म्हणायचं? नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव. महाराज सांगतात ज्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा भेद शिल्लक राहिलेला नाही त्यांना उत्तम म्हणा. म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेद नाही, जीव जीवाचा भेद नाही, जीव जडाचा भेद नाही, जड ईश्वराचा भेद नाही, कोणताच भेद जिथं शिल्लक राहिला नाही त्यांना उत्तम म्हणा. म्हणजे काय काय झालं? जे देवाला अनन्य गतीने शरण गेले त्यांना उत्तम म्हणा. ज्यांच्याकडे कुठलाही भेद शिल्लक राहिला नाही त्यांना उत्तम म्हणा. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. महाराज सांगतात उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. महाराज सांगतात परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह ज्यांच्या शरीरावर उमटलेली दिसून येतात त्यांना उत्तम म्हणा. आता हे नीट ऐका. परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह ज्यांच्या शरीरावर उमटलेली असतात, पण आता हे परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह नेमके आहेत कोणती? काय आहे? चिन्हावरनं आपण ओळखलं जातं. आता मला सांगा, वारकरी ओळखायचा झाला तर आपण चिन्ह सांगतो का नाही? काय सांगतो? कपाळाला गंध आहे, गळ्यात माळा आहे, त्याला काय म्हणायचं? वारकरी. जरा पुढं बोलू. वारकऱ्याच्या कपाळाला गंध असावा हे खरं आहे, पण ज्याच्या ज्याच्या कपाळाला गंध तो वारकरी असं मात्र अजिबात नाही. कारण बऱ्याचदा पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात चोराच्याच कपाळाला जास्त गंध असतो. कसं काय ओळखणार? त्यामुळे वारकऱ्याच्या कपाळाला गंध असावा हे मान्य आहे, पण गंध आहे म्हटलं की तो वारकरीचा आहे अशातला भाग नाही. पण जरी असं असलं तरी बाह्य लक्षण का होईना म्हणून आपण त्याला सांगतो गोपीचंदन मुद्रा धरणे आम्हालेने वैष्णवा, अशी महाराजांची भाषा आहे. या दृष्टीने आपण विचार केला तर मग आपण काहीतरी चिन्ह सांगतो. तसं आता परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह नेमकी कोणती आहेत? नीट ऐका. आता ब्रह्म प्राप्त झालेला आहे किंवा ब्रह्मानुभूती त्यांना झालेली आहे, ब्रह्मानुभूती किंवा परमतत्वाची प्रचिती झालेली आहे, असा महात्मा ओळखायचा कसा? ती ओळखण्याची 5 चिन्ह आहेत. कोणकोणती? ऐका. 1. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंदरूपता, अशी 5 चिन्ह आहेत. पुन्हा एकदा नावं सांगतो. पहिलं अभिन्नता हे चिन्ह सांगितलं. दुसरं अभयरूपता, तिसरं अजन्मस्थिती, चौथं अनन्यता आणि 5वं आनंदरूपता. हे 5 चिन्ह परमतत्वाच्या प्राप्तीचे आहेत. आता पहिलं अभिन्नता. महाराजांचं प्रमाण आहे भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज. इथं भेदच राहिला नाही अशी जी स्थिती जिथं आहे ना त्यांना म्हणा महात्मा किंवा ब्रह्मप्राप्तीचं चिन्ह त्यांच्या ठिकाणी समजा. भेद राहिला नाही, कोणताच भेद राहिला नाही. मी विनोदाने सांगत असतो, लोक काय करतात? देशादेशात भेद करतात. तो देश वेगळा, हा देश वेगळा, देशादेशात भेद. देशात आल्यानंतर म्हणतो त्यांचं राज्य वेगळं, आमचं राज्य वेगळं, राज्यात भेद. राज्यात आल्यानंतर म्हणतो त्यांचा जिल्हा वेगळा, आमचा जिल्हा वेगळा, जिल्ह्यात भेद. जिल्ह्यात आल्यानंतर म्हणतो त्यांचा तालुका वेगळा, आमचा तालुका वेगळा, तालुक्यात भेद. तालुक्यात आल्यानंतर म्हणतो त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं, गावागावात भेद. गावात आल्यानंतर म्हणतो त्यांची गल्ली वेगळी, आमची गल्ली वेगळी, गल्ली त्या गल्लीचा सप्ता आणि या गल्लीचा सप्ता. गल्लीत सप्ते 2-2 व्हायला लागली. महाराज तीच त्या गल्लीत सप्ता, गल्लीत भेद. गल्लीत आल्यानंतर म्हणतो त्यांचं घर वेगळं, आमचं घर वेगळं, घराघरात भेद. घरात आल्यानंतर म्हणतो ते वेगळे आम्ही वेगळे, मध्ये प्लायवूड आहे नाही का, आमच्यात भेद. एकाच देहाच्या ठिकाणी सुद्धा हात वेगळे, कान वेगळे, पाय वेगळे, डोळे वेगळे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, पण देहाच्या अवयवामध्ये किती भेद केला? बरं जाऊ द्या, याच्यापेक्षा सूक्ष्म सांगतो. हात कोणता? उजवा, आणि हात कोणता? डावा. एखादी वस्तू डाव्या हाताने घरातली वस्तू उचलली तर घरातील वडीलधारी माणसं म्हणतात डावा हात लावू नको, चांगलं नसतं, ठेव खाली. डावा तरी याचाच आणि उजवा तरी याचाच. डाव्या उजव्यातलाच भेद गेला नाही. कीर्तनात म्हणायला लागला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. कसं करायचं मला सांगा? म्हणून महाराज सांगतात हा कसलाच भेद जिथं राहिला नाही. अभिन्नता हे ब्रह्मप्राप्तीचं चिन्ह आहे. 1. आता पुढं ऐका. अभयरूपता. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, याला अभयरूपता म्हणा. थोडं पुढं चला.
अजन्मस्थिती त्यांची सरली झाला असं फळ, याला अजन्मस्थिती म्हणा. आणखीन पुढे चला. अनन्यता एकधरीला चित्ती, आम्ही रकुमाईचा पती. आणि शेवटचा मुद्दा आनंद रूपता, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. महाराज सांगतात अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता, आनंद रूपता ही 5 चिन्ह ज्यांच्या शरीरावर उमटलेली दिसतात, नक्की ओळखा. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. परमतत्वाची प्राप्ती झाली आहे असं नक्की ओळखा. आणि ही 5 चिन्ह जिथं दिसतील त्याला म्हणा उत्तम. किती गोष्टी झाल्या आतापर्यंत? 3. देवाला जे अनन्य गतीने शरण गेले त्याला उत्तम म्हणा. ज्यांच्याकडे कुठलाही भेद नाही त्यांना उत्तम म्हणा. ज्यांच्याकडे ब्रह्मप्राप्तीची चिन्ह दिसून येतात त्यांना उत्तम म्हणा. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. महाराजांनी उत्तम शब्दाचं आणखीन एक महत्वाचं लक्षण केलं. अभंगाचं शेवट. भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी. तुका म्हणे नमनाची, तुका म्हणे नमनाची. हरे तुला विश्वासी तुका म्हणे नमनते असे. अभंगाच्या शेवटच्या चरणातले शब्द असे आहेत. भाविक विश्वासी आणि तुका म्हणे नमनते असे. भाविक जे आहेत ना त्यांना उत्तम म्हणा. भाविक या शब्दाचा अर्थ काय? जे भावाने युक्त आहेत त्याला म्हणायचं भाविक. आता हा भाव म्हणजे तरी नेमकं काय? अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हणायचं भाव. ऐका, जिथं कुठल्याही पद्धतीचा विकल्प नाही, विकार नाही, अशी स्थिती जिथं येते ना त्याला भाव असं म्हटलं जातं. आणि या भावाने जो युक्त आहे तो भाविक आहे. असा जो कोणी भाविक असेल महाराज सांगतात उत्तमत्या याती. एक झालं. आता पुढचा शब्द विश्वासी. महाराज सांगतात जे विश्वासी आहेत ना ते उत्तम. पण मला कधी कधी प्रश्न पडतो, विश्वासी म्हणायचं तरी कोणाला? आणि आता महाराष्ट्रात तर फारच मोठा प्रश्न आहे हा, कोणाला नेमकं विश्वासी म्हणायचं? आता ही जुनी सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत बघा. तुम्ही पूर्वी तुम्ही असं म्हणायचा की एखाद्या माणसानं असं बदललं की काय सरड्याच्या रंगाचा आहे म्हणायचं. तुम्ही काय म्हणत होता पूर्वी? सरड्याच्या रंगात. तुम्हाला सांगू का, आता हा सरड्याचा अपमान आहे. कळालं का माझं बोलणं? बदलणाऱ्या माणसाला तुम्ही काय म्हणायचं? सरड्याचा. आता तो सरड्या, आता सरड्याला म्हणावं लागेल तू माणसासारखा रंग बदलतो असं म्हणायची वेळ आली. आता किती आपल्यात बदल व्हायला लागले, आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या भावनेमध्ये. विचारसुद्धा किती बदलतात. तुकोबारांचे शब्द आहेत. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तव होय बाधक. आपली बुद्धी क्षणाक्षणाला बदलते. एखाद्याने 1000 रुपये मागितले, आपण खिशातून 500 काढले, हातात 200 घेतले आणि दिले 100. किती बदलली बघा बुद्धी, किती क्षणाक्षणाला बदलते बघा. आता तुम्ही कीर्तन सगळे ऐकता. आपण जे आता कीर्तनात ऐकताना जी बुद्धी आहे ती मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर तशीच राहील, याची काही शाश्वती आहे का? मी तर नेहमी सांगत असतो, माणसं उठताना असं अंग झटकून उठतात. तुम्ही ते अंग झटकता कशा करता माहिती आहे का? जी कीर्तन ऐकलं ती हितच बरोबर नको असं आपली बुद्धी बदलते. कीर्तन झाल्या झाल्या जर एखाद्याने सांगितलं, आत्ताच महाराजांनी सांगितलं तू दुसरा म्हणतो महाराजानं सांगितलेलं ऐकायचं नसतंय, त्यांचं कामच आहे सांगायचं आणि आपलं कामच आहे ऐकून उठून जायचं. बरोबर? आपली बुद्धी बदलते. आपण एका विचारावर स्थिर नाही. प्रत्येक याचं कारण असं आहे, या कलियुगाचा महिमा असा आहे, एक शक्ती अशी काम करते की ती सारखी सातत्याने माणसाची बुद्धी बदलविण्याचं काम करते. मला कधी कधी कुणी विचारतं, थोडा मी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरंचसं काम करत असल्यामुळे
काही काही लोक विचारतात, मोठे मोठे तुम्ही सप्ते करता, काय होतं सप्त्याने? आता एवढा मोठा भव्य सप्ताह होतोय, काय होतं काय सप्त्याने? ज्ञानेश्वरीची पारायणं करतो, काय होतं पारायणाने? असं विचारतात. मी एक साधं उत्तर देतो तुम्हाला. मला सगळा कथाभाग वाढवायचा नाही, पण असं सांगतात की द्वापारयुग समाप्तीच्या वेळेला ज्यावेळेस एक 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 बाहेर जाऊन आले आणि प्रत्येकाला ते वेगवेगळी चिन्ह दिसायला लागली. म्हणजे कोणी नकुलाने पाहिलं ते वासरू जन्माला आलेलं होतं, स्वतःच्या पायावर उभा राहिलं, गाईलाच लाथा मारायला लागलं. ते सहदेवानी बघितलं, एक कोरडी विहीर आहे, एक पाण्याने भरलेली विहीर आहे. पाण्याने भरलेल्या विहिरीकडे काही गर्दी नाही, पण कोरड्या विहिरीकडे मात्र लोकांची गर्दी आहे. हे कसं काय कळेना. अशी वेगवेगळी चिन्ह बघितली आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं, हे काय चाललंय कळेना. तेवढ्यात अर्जुनाने सांगितलं, देवा मी विचित्रच बघितलं. एक भला मोठाच्या मोठा डोंगर आहे, त्याच्यावरनं एक दगड असा खाली येत होता. त्या डोंगराच्या पायथ्याला एक झोपडी होती. त्या झोपडीवर तो दगड पडणार आणि त्या झोपडीतलं कुटुंब उद्ध्वस्त होणार असं मला वाटत होतं. तेवढ्यात एक झुडूप तिथं आडवं आलं आणि तो दगड, जो मोठाच्या मोठा दगड झोपडीवर पडणारा, त्या एका झुडपाने अडवून ठेवला. पुढचा अनर्थ टळला. कळे ना देवा हे काय आहे. भगवंतांनी सगळ्याचे अर्थ सांगितले आणि सांगता सांगता अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू जे पाहिलं भला मोठाच्या मोठा दगड एका झोपडीवर पडून उद्ध्वस्त होणार होतं ते कुटुंब, पण एका झुडपानं ते अडवलं. तसंच कलियुगामध्ये सुद्धा एक विचित्र विकाराची शक्ती फार मोठं काम करणार आहे. ती घरच्या घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा घरं उद्ध्वस्त होणारा अडवायचं काम जसं त्या झुडपानं केलं, तसा हा सप्ताह म्हणजे ते एक झुडूप आहे. हा सप्ताह म्हणजे एक झुडूप आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण एक झुडूप आहे. एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन एक झुडूप आहे. काय करतं तर येणाऱ्या विचित्र शक्तीला अडविण्याचं काम करतं. आणि मला असं वाटतं त्याचं आपण करत असलेलं सातत्य हे आपल्या विचित्र शक्तीला हद्दपार करण्याकरता गरजेचं असतं. आणि म्हणून तर गीता सांगते सततम कीर्तयन्तो. म्हणून गीता आम्हाला सांगते सातत्य कोणत्याही गोष्टीमध्ये असावं. आणि म्हणून या सगळ्या जागतिक स्तरावर आपण प्रयत्न करताना पाहतो, अलीकडल्या काळामध्ये विश्वासी तरी म्हणायचं नेमकं कोणाला, असं का होऊ लागलं. मग नेमकं आम्ही विश्वास ठेवावा तरी कोणाला. मी 2-3 मुद्दे सांगतो, नीट ऐका. ज्यांचा देवावर विश्वास आहे त्याला विश्वासी म्हणा, एक. ज्यांच्यावर जगाचा विश्वास आहे त्यांना विश्वासी म्हणा, 2. आणि या दोन्ही व्याख्यापेक्षा तिसरी व्याख्या सांगतो, भगवंताचाच ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना विश्वासी म्हणा, 3. आणि मला वाटतं भगवंताचा ज्यांच्यावर विश्वास आहे असे एकच आहेत, ते म्हणजे संत. मी आता माझी वेळ संपत आली, पण रामायणातलं एकच नाव घेऊन मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. रामचंद्र प्रभूंच्या अगदी अंतःकरणातले विश्वासू म्हणून जर कोण असतील तर त्यांचं नाव हनुमंतराय. आणि म्हणून राम आणि हनुमंत यांच्यामध्ये असलेला जो विश्वासी आहे, महाराज सांगतात त्या हनुमंतरायासारख्या विश्वासींना म्हणा उत्तमत्या याती. म्हणजे भाविक उत्तमत्या याती, विश्वासी उत्तमत्या याती. आणि पुढं सांगतात तुका म्हणे नमन त्यासी. ज्यांना पाहिलं की नमन करावं वाटतं. ज्ञानावरांना पाहिलं नमन करावं वाटतं, तुकोवरांना पाहिलं नमन करावं वाटतं. अशी काही महात्मी आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये आजही आहेत आणि काही होऊन गेले की ज्यांना पाहिलं की नमन करावं वाटतं, ज्यांना पाहिलं की नमन करावं वाटतं. बघा तुम्ही, अशी काही अनेक महात्मी एक एकाहुनी बळी रे. आपण वारकरी शिक्षण संस्थेचा इतिहास जर बघितला, त्या काळातली वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असतील, वैकुंठवासी विठ्ठलबुवा घुले असतील, वैकुंठवासी जगन्नाथांना पवार असतील, यांना पाहिलं की नमन करावं वाटतं. इकडं पंढरपुरामध्ये फड परंपरेत जर तुम्ही आला तर वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्कराबा, वैकुंठवासी सोपन काका देहूकर महाराज, वैकुंठवासी तुळशीदास महाराज नामदास, वैकुंठवासी नामदेव बुवा टेंभुकर, या सगळ्या लोकांना जर पाहिलं तर तुका म्हणे नमन त्यासी, नमन करावं वाटतं. चातुर्मासातल्या संबंधाने जर विचार केला तर गुरुनाम गुरु वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर, वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर, या लोकांना पाहिलं तर त्यांना बघितल्याबरोबर नमन करावं वाटतं. सद्य कालामध्ये जर बघितलं तर परमपूज्य मारुतीबाबा कुरेकर यांना बघितलं तुका म्हणे नमन त्यासी. आपण ज्या गावावर ज्यांचे नितांत प्रेम आहे, आदरणीय पूज्यश्री गुरुवर्य माधवबाबा घुले यांना बघितलं तुका म्हणे नमन त्यासी. अशी काही माणसं आहेत. मी तर बाबांच्या घुले बाबांच्याही कार्यक्रमात बोललो होतो.
घोटीला ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी बोललो होतो की वारकरी संप्रदायामध्ये असे मोजके पाय आहेत की ज्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, त्याच्यातली एक पाय म्हणजे माधवबाबांचे आहेत की ज्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं अशी काही माणसं आपल्या संप्रदायात आहेत. आणि म्हणून अशा सगळ्यांच्या बाबतीत तुकोबारांचे शब्द आहेत, उत्तमत्या याती. या सगळ्यांच्या बाबतीत काय काय झालं आत्तापर्यंत बघा. जे देवाला शरण गेले ते उत्तम, ज्यांच्या ठिकाणी भेद राहिलेला नाही ते उत्तम, परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह ज्यांच्याकडे दिसून येतात ते उत्तम, जे भाविक आहेत ते उत्तम, जे विश्वासी आहेत ते उत्तम, ज्यांना पाहिलं की नमन करावं वाटतं ते उत्तम. उत्तमत्या याती. ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडलिक वरदे हरी ज्ञानेश्वर भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव असो झालेली सेवा. भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी सेवा समर्पित करतो. भुसे या नगरीमध्ये अत्यंत पवित्र वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाचं निमित्त भगवान म्हसोबादेव यांच्या अधिष्ठानापुढे त्यांच्या प्रांगणामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी हरिभक्तीपारायण माझे जिवलग आदरणीय उमेश महाराज दसरेते यांनी फोन केला होता. म्हणजे 1.5 ते 2 वर्ष झाली असतील. आणि मला त्यांनी सांगितलं की अमुक अमुक अशी चैत्रशुद्धातली तारीख. तेव्हा आणखीन डायऱ्या पण आलेल्या नव्हत्या. मी म्हटलं अहो पण डायरी पण आलेली नाही. ते म्हटले जरी तसं असलं तरी तुम्ही द्वादशी किंवा त्रयोदशी तुमच्या दोघांमध्ये, म्हणजे मी आणि चैतन्य महाराज तुमच्या दोघात तुम्ही ठरवून घ्या, पण दोघांच्या तारखा लिहून घ्या. याचा अर्थ जवळजवळ 1.5 वर्ष झालं पासून या उत्सवाचं नियोजन या ठिकाणी चालू आहे. उमेश महाराज असतील, आपण सगळे असाल, इथं असणारी पूजनीय मंडळी असतील, प्रत्येकाचा नामोल्लेख घेण्यामध्ये वेळ घेत नाही, पण आपण सगळी, मी अनेक वेळेला बोललो आहे, आणखीन नाशिक जिल्हा हा दोन्ही गोष्टींनी संपन्न आहे. ऐहिकतेने तर संपन्न आहेच आहे, परंतु पारमार्थिक विचाराने सुद्धा हा संपन्न असलेला जिल्हा आहे. कारण इथं पारमार्थिक विचाराला फार महत्त्व येतं. थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर स्तुती म्हणून नव्हे, परंतु काहीतरी एखाद्या अभंगावर अभ्यास करून आपण जाऊन कीर्तन करावं अशी काही मोजक्या जागा आहेत. त्याच्यातली एक जागा म्हणजे नाशिक जिल्ह्यातली आहे की जिथं जाऊन काहीतरी अभ्यास करून जावं. एरवी अलीकडल्या काळामध्ये काही गावांमध्ये अभ्यास करून येणारा कीर्तनकार हा ढ ठरला जातोय. अलीकडल्या काळात अशी स्थिती आहे काही काही गावांमध्ये. त्यांना विनोदी पाहिजे, त्यांना गोष्टी सांगणारे पाहिजे. पण या भागामध्ये तत्त्वज्ञान ऐकणारे, ज्ञानोबा तुकोबारांचा विचार जगणारे, निवृत्तीनाथांवरची नितांत श्रद्धा असणारी आपण सगळी मंडळी आहात. मी अनेक वेळेला बोललो की मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी बोधले महाराज हे कोण आहेत हे सांगताना आमच्याकडे रोज एक प्रमाण आहे, निवृत्तीनाथाचा हा केवळ अवतार, बोधल्याचे कोळी झाला दिनकर. म्हणून मानकोजी महाराज म्हणजे निवृत्तीनाथांचेच अवतार असं म्हणून आमच्याकडे मानलं जातं. म्हणून आमच्या मूळ गावी धामणगावी मानकोजी महाराजांच्या संजीवन समाधीच्या स्थानी अगोदर निवृत्तीनाथांची आरती असते आणि मग मानकोजी महाराजांची आरती असते. त्यामुळे निवृत्तीनाथांची उपासना अगोदर आम्हाला आहे आणि मग मानकोजी महाराजांची. आणि निवृत्तीनाथांच्या पदस्पर्शाने समाधीस्थानाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवत चरणी, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोली लीले